आतापर्यंत चरक निदानामध्ये तुम्हाला 4 अध्याय झालेत आय थिंक शृंखलेमध्ये. तर साधारणतः चरक निदान इटसेल्फ हे एक वेगळं स्थान म्हणून आपण बघतो की चरक सूत्रस्थानानंतर निदान स्थानाचं वर्णन आहे. त्यामध्ये विशिष्ट 8च व्याधी का घेतले वगैरे वगैरे हे सगळं कदाचित माहित असेल किंवा आधी सांगितलं असेल. त्यामध्ये निज अगंतू आणि निज आणि अगंतू असं कॉम्बिनेशन तुम्हाला या व्याधींमध्ये बघायला मिळेल. तर यातले सगळे व्याधी जे आहेत ते अतिशय युनिक संप्राप्ती असणारे आहेत की साधारणतः यामध्ये अनेक संप्राप्तीचे भेद तुम्हाला बघायला मिळतील. संख्या संप्राप्ती असेल, विकल्प असेल, विधी संप्राप्ती असेल, अशा निळ्या अँगलनी ह्या व्याधींचा अभ्यास केला तर संप्राप्ती कुठल्या कुठल्या प्रकारे घडू शकते याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. चरक निदान स्थानाचं हेच वैशिष्ट्य, म्हणजे चरक निदान स्थानामध्ये 8 व्याधीचं निदान वर्णन केले आणि परत त्याच व्याधींचं चिकित्सा अधिकरणामध्ये वर्णन केलं. तर एक नैदानिक निदान आणि चिकित्सीय निदान म्हणून हा एक संकल्पना असते की व्याधीचं निदान करताना अनेक अँगल त्यामध्ये आपल्याला माहीत व्हावेत. अनेक व्याधी घटक जे आहेत त्यांचं कार्मकत्व कसं आहे, ते संप्राप्ती पूर्ण करण्याकरता त्यांचा रोल काय असतो, या सगळ्या गोष्टी त्या नैदानिक निदानामध्ये घडतात. आणि चिकित्सीय निदान म्हणून जे असतं की चिकित्साकालीन जो काही अवस्थावशात जे काही रुग्णाच्या मध्ये स्थिती बघायला मिळते किंवा अवस्था बघायला मिळतात आणि त्या प्रत्येक अवस्थेचं त्या चिकित्सा कालामध्ये जे काही आपण कर्म करत असतो, शमन चिकित्सा असेल, शोधन असेल, निरनिराळ्या अवस्था त्या चिकित्साकालीन चिकित्सेमुळे निर्माण होणारे असतात किंवा चिकित्साकालीन मिथ्योपचारामुळे निर्माण होणारे असतात. त्या सर्वांचं वर्णन जे आहे ते चिकित्सा स्थानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता ह्या 8 व्याधींचं वर्णन का आहे इकडे, तर हे 8 व्याधींच्या संप्राप्ती सगळ्या तुम्ही जर का अभ्यास केला व्यवस्थित की त्या अतिशय भिन्न आहेत. म्हणजे साधारणतः कुष्ठ, प्रमेय यासारखे व्याधी जे आहेत ते बहुदोष अवस्थे म्हणून निर्माण होणार आहेत आणि त्याला एक प्रायर कंडिशन आवश्यक असते कुठलाही व्याधी निर्माण व्हायला की ज्याला आपण म्हणतो की दोषांचं बाहुल्य किंवा दोषांचं प्रमाण आणि दोष कशा स्वरूपात दुष्ट झालेले आहेत, ते कुठल्या गोष्टींनी प्रकोपण विकृत आहेत, ही एक अतिशय महत्वाची गोष्ट असते व्याधी निर्माण होण्याकरता. तसं दोषमानम विषमापचारणम असं मीमांसामध्ये एक सूत्र आहे की अपचार विशेष कसा घडलाय त्यानुसार दोषांचा प्रकोप होत असतो. दोष मानतः किंवा गुणतः दोषांची कशी दृष्टी होते त्यानुसार संप्राप्तीमध्ये बदल बघायला मिळतो. कुष्ठाच्या बाबतीत सुद्धा आहे की कुष्ठ आणि प्रमेय साधारणतः एकाच वेळी उत्पन्न झाले असं तुम्ही चक्रपाणी टीकेमध्ये वाचल्यानंतर कळेल तुम्हाला की हवी प्राशान मेह कुष्ठ योजन महा, की एका हवी प्राशातनं कुष्ठ आणि मेहाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे हा एक विप्रकृष्ट हेतू आहे. तर साधारणतः कुष्ठ निदान किंवा कुष्ठाचा अभ्यास करत असताना अनेक अँगलने तुम्हाला विचार करावा लागतो. कुष्ठाच्या चिकित्सेमध्ये जर का तुम्ही बघितलं की निदानामध्ये जसं दोषांचं महत्व आहे, दुष्टांचं महत्व आहे, तसं चिकित्सेमध्ये सुद्धा दोष आणि दुष्य या दोन्हीला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून कुष्ठाच्या चिकित्सेमध्ये जसं अभ्यंतर शोधन किंवा शमन यासोबत स्थानिक किंवा जे काही विकृती व्यक्त झालेलं जे काही स्थान आहे म्हणजे त्वचा, त्याच्यावरती सुद्धा अनेक चिकित्सेचे प्रकार तुम्हाला किंवा बहुकर्मता जी आहे ते त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. मग निरनिराळे लेप असतील, परिषेक असतील, अभ्यंग असेल, क्षारकर्म असेल, नंतर विषांचा लेप आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला त्या चिकित्साधिकरणामध्ये बघायला मिळतील. साधारणतः कुष्ठनिदान आपण सुरू करूयात की पंचमो अध्याय अथा कुष्ठनिदानं व्याख्यास्यामः. सप्तद्रव्याणि कुष्ठानां प्रकृतिं विकृतिम् आपन्नानि भवन्ति. तद्यथा त्रयोदोषा वातपित्तश्लेष्माणाः प्रकोपण विकृताः, दुष्याश्च शरीर धातवस्त्वग्मांस शोणितलसिका चतुर्धा दोषोपघात विकृता इति. एतत् सप्तानां सप्तधातुकं
धातुकम एवं गतम आजननम कुष्ठानाम अत प्रभवानी अभिनिर्वर्तमानानि केवलम शरीरम उपतपन्ति. तर कुष्ठामध्ये अगदी ह्या साधारणतः ह्या सूत्रांकडे जाण्याच्या पूर्वी कुष्ठाचे संदर्भ कुठल्या कुठल्या स्वरूपात आलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर का बघितलं तर अग्रे संग्रहामध्ये कुष्ठम दीर्घ रोगाणाम असं सांगितलेलं आहे. तर आधीचा तुम्ही अध्याय बघितला की प्रमेय अध्याय हा सुद्धा साधारणतः त्या स्वरूपाचा आहे. म्हणजे दीर्घरोग का आहे या अर्थाने की कुष्ठाचा अनुबंध जे आहे शरीराशी असणारा तो खूप दीर्घकालीन असतो. म्हणजे अगदी हेतू घडल्यापासून ते संप्राप्ती पूर्ण होईपर्यंत, व्यक्ती होईपर्यंत, भेद होईपर्यंत हा सगळा काळ जो अतिशय दीर्घकालीन असतो आणि चिकित्सा सुद्धा तशीच आहे कुष्ठाची. तर साधारणतः म्हणजे याचं दीर्घकालित्व किती प्रमाणात आहे ह्याचे काही सूत्र आहेत. म्हणजे त्याचं जर का क्रॉस रेफरन्सिंग बघितलं तुम्ही सुश्रुत निदान स्थानामध्ये एक सूत्र आहे की मियते यदि कुष्ठेन पुनर्जाती विगच्छति नाथ कष्टतरो रोग यथा कुष्ठम प्रकीर्तितम. म्हणजे कुष्ठी रुग्ण जर का कुष्ठी म्हणूनच मरण पावला, त्याचा मृत्यू झाला आणि त्याचं कुष्ठ कमी झालेलं नसेल, पूर्णतः क्षालन झालेलं नसेल, तर अशा वेळेस पुढच्या जन्मी सुद्धा तो कुष्ठी म्हणून उत्पन्न होतो. म्हणजे एवढं जन्मांतराचं दीर्घकालानुबंध कुष्ठामध्ये असण्याची शक्यता असते. तर या दृष्टीने दीर्घ रोगांमध्ये अग्र्य असं कुष्ठाचं वर्णन ग्रंथामध्ये केलेलं आहे. दुसरं महत्वाचं काय की कुष्ठाचा ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक हेतूमध्ये एक विशिष्ट व्याधींचं जनकत्व असतं. तसं कुष्ठाच्या बाबतीत आहे. अग्रसंग्रहामध्ये सांगताना सांगितलंय की वृद्धाशनम निंदित व्याधिकरणम आणि टीकेमध्ये सांगितलंय की निंदित व्याधिकरणम इति कुष्ठशीतरादी. जर निंदित व्याधीकर किंवा निंदित व्याधी कुठले आहेत तर कुष्ठशीतरादी असे जे काही सांगितले त्यांनी हे कशामुळे निर्माण होतात तर हे विरुद्धाशनामुळे निर्माण होतात. मग हे विरुद्धाशन अनेक प्रकारचं आहे. तुम्हाला चरकसूत्रस्थानाच्या पुढच्या आणखीन अध्यायामध्ये बघायला मिळेल की विरुद्ध म्हणजे काय, विरुद्ध सेवन म्हणजे काय, मग ते काय क्रमविरुद्ध असो, पाक विरुद्ध असो, परिहार विरुद्ध असो वगैरे वगैरे अनेक जे काय विरुद्ध आहेत त्या सगळ्या विरुद्ध गोष्टींचं सेवन करणं हे तुम्हाला कुष्ठाच्या हेतूमध्ये बघायला मिळेल. पुढे हेतू बघितल्यानंतर कळेल की शीतोष्ण क्रमव्यत्यास वगैरे हे जे काही हेतू आहेत ते विरुद्ध या कॅटेगरीचे आहेत. म्हणजे काही त्यातले परिहार विरुद्ध आहेत, काही क्रम विरुद्ध आहेत वगैरे. तर ह्याचा संबंध डायरेक्टली कुष्ठ निर्माण करण्याकडे होतो. म्हणून ह्याच्यामध्ये कुष्ठाचं जनकत्व आहे विरुद्धाशनामध्ये. विरुद्धाशन हे काय तर त्रिदोष कोप करणार आहे. पण त्यासोबत असे काही विशिष्ट हेतू घडतात कुष्ठामध्ये की विरुद्धाशन सतत करणं आणि त्यामुळे सप्तक जे काही धातू आहे, सप्तधातू दृष्टी, सप्तधातू म्हणजे या ठिकाणी वात पित्त कफ आणि रक्तम लसिका त्वग मांसम असे 4 प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत दुष्यांच्या बाबतीत आणि 3 दोष ते युगपत असे ते प्रकोपित होतात किंवा विकृत होतात आणि त्यातनं कुष्ठाची उत्पत्ती होते. आता ह्याच्या प्रारंभिक सूत्राकडे जाऊयात की सप्तद्रव्यानि कुष्ठानां प्रकृतीम विकृतीम अपन्नानि भवन्ति. आता कुष्ठाची प्रकृती कुठली आहे की प्रकृती इति कारणम इत्यर्थः. प्रकृती या ठिकाणी काय घ्यायचंय तर कुष्ठाचं कारण कुठलं आहे तर हे 7 प्रकारचे आहेत कारण की ज्यातनं हे प्रत्येक कुष्ठामध्ये म्हणजे महाकुष्ठ असो किंवा शूद्रकुष्ठ असो यामध्ये ह्या सप्तधातूंची दृष्टी व्यतिरेकाने असतेच आणि विशेषण विकृती जी आहे त्यानुसार मग पुढच्या अवस्था निर्माण होतात. पण कुष्ठाच्या कुठल्याही प्रकारचा रुग्ण असेल, कुष्ठाचा कुठलाही प्रकार असेल तर त्यामध्ये ह्या 7ही धातूंची दृष्टी असतेच. वात, पित्त, कफ, रक्त, लसिका, त्वक आणि मांस. साधारणतः जसं हे सप्तद्रव्य संग्रह सांगितलाय तसं सुश्रुतांनी की त्यामध्ये कृमी सुद्धा एक प्रधान हेतू सांगितलाय व्याधी हेतू म्हणून की त्यांनी सांगताना की सर्वाणी कुष्ठानी सवातानी सपित्तानी सकफानी सकृमिनीचे भवंती असं एक सूत्र सुश्रुत निदान स्थानामध्ये. तर हा सुद्धा एक विचारात घेण्यासारखा प्रश्न आहे. बाय डिफॉल्ट आपण कुष्ठाची चिकित्सा करत असताना ते कृमिघ्न चिकित्सा होतच असते. जसं तुम्ही कुष्ठाची औषधं बघितले किंवा कुष्ठाचे कल्प बघितले
तर साधारणतः रक्तकृमींचा लक्षण, रक्तकृमींचे हेतू कुष्ठ एक समाना असं वर्णन केलेलं आहे, की कुष्ठाप्रमाणेच हेतू आणि कुष्ठाप्रमाणेच लक्षण त्याची जाणायची. रक्तकृमींची चिकित्सा सुद्धा ही कुष्ठ समानच आहे. म्हणून बऱ्याच कल्पामध्ये साधारणतः कृमी आणि कुष्ठ या दोन्ही फलश्रुती तुम्हाला बघायला मिळतील. त्याचं कारण तेच आहे, की अनेक जी औषधं आहेत प्रायः ती सगळी कुष्ठावरती जाणारी औषधं कृमीवरती जातात, रक्तकृमी विशेष करून. आणि कृमींवरती जाणारी औषधं ही कुष्ठावरती जातात बाय डिफॉल्ट. ह्याचं कारण काय, की हे दोन्ही ह्यांचे जे काही उद्भव आहे किंवा आरंभ जो आहे, तो क्लेदातनं उत्पन्न झालेला आहे. जसं कृमी सुद्धा हे क्लेदातनंच उत्पन्न होतात. तसं कुष्ठामध्ये सुद्धा आहे. कुष्ठामध्ये निर्माण होणारा क्लेद हा वेगळ्या पद्धतीने संप्राप्ती घडतो. तसंच आपण मागच्या अध्यायात बघितलं, की प्रमेह निदानामध्ये, की प्रमेहामध्ये सुद्धा जो काही क्लेद निर्माण होतो, तोच प्रमेहाची संप्राप्ती निर्माण करण्याला कारणीभूत ठरतो. तोच क्लेद मूत्रामध्ये परिवर्तित होतो आणि प्रकर्षेण मेहती हे लक्षण निर्माण करतो. मग त्यातनं निर्माण होणारा क्लेद प्रमेह निदानामध्ये प्रमेह हेतू सेवन केल्यापासून घडणारी दोषदृष्टी, नंतर दुष्यांचं शैथिल्य किंवा धातूंचं शैथिल्य आणि त्यातनं निर्माण होणारी संप्राप्ती ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. तसं कुष्ठामध्ये सुद्धा क्लेद निर्माण होतो. पण त्यामध्ये हे सप्तद्रव्य संग्रह जो सांगितलेला आहे, तो विशेष अशा स्वरूपाचा दुष्ट असल्यामुळे त्याचा परिणाम त्या क्लेदाचं रूपांतर जे आहे, ते वेगळ्या स्वरूपात बघायला मिळतं. म्हणजे ते सगळे संप्राप्तीतले घटक आणि निर्माण होणारा क्लेद. आता क्लेद निर्माण होण्याकरता अनेक गोष्टी कारणीभूत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की दोष-दृश्य समूर्छना आणि त्यातनं निर्माण होणारा जो काही भाव आहे, तो म्हणजे क्लेद. एक प्रकारचा मल स्वरूपातला एक पदार्थ असतो, की जो शरीरामध्ये अतिप्रमाणात निर्माण होतो. आणि की ज्या ठिकाणी व्याधींमध्ये मल ही संज्ञा दिलेली असते दोषांना. तर त्यावेळेस तुम्हाला म्हणजे दोषांना धातू ही संज्ञा कधी कशी आहे, तर मल ही कधी आहे आणि धातू ही. हे जर का तुम्ही अभ्यासाचा विषय हा जर का बघितला ग्रंथामध्ये, तर तुम्हाला कळेल की जेव्हा मल ही संज्ञा दिली असते दोषांना, अशा वेळेस ते दोष जे आहेत ते शरीरात बाहेर काढल्याशिवाय त्यांना शोधन उपक्रम करणं गरजेचं असतं. आणि अशा व्याधींच्या चिकित्सेमध्ये शोधनाचा उल्लेख प्रकर्षाने तुम्हाला जाणवतो. जसं प्रमेहामध्ये सुद्धा तसंच आहे. उदरासारख्या व्याधीमध्ये, उदरामध्ये सुद्धा काय की सगळे मल स्वरूपातले दोष असतात. अतिशय मलिन अशा स्वरूपातले. आणि म्हणून ते नित्यमेव विरेचे आहेत असं एक उदरामध्ये सूत्र आहे. तसंच कुष्ठामध्ये सुद्धा आहे. कुष्ठामध्ये बहुदोष आणि निर्माण होणारा व्याधी असल्यामुळे बहुदोषा संशोध्य कुष्ठी, की हा बहुशः संशोध्य अशा प्रकारचा व्याधी आहे. त्यामुळं तुम्हाला त्याचा अंदाज येईल की कशाप्रकारे कुष्ठामध्ये दोषांचं प्रमाण असतं. कारण की नुसतं शोधन असा उल्लेख नाहीये. तर पक्षात छद्दन आणि अभ्युपेयने अपयादिस्तात वगैरे हे सूत्र जे आहेत, साधारणतः 15-15 दिवसांनी वमन, 1-1 महिन्याने विरेचन वगैरे हे सगळं तुम्हाला सूत्र तुम्हाला चिकित्साधिकरणामध्ये किंवा त्याच्या शेवटी सुद्धा बघायला मिळेल. तर ह्याच्यावरनं तुम्हाला दोष किती वाढलेले असतील आणि ते बाहेर काढताना जसा दोषांचा विचार आपण कुष्ठामध्ये करतो, तसा तुम्हाला दुष्यांचाही विचार करावा लागतो. कारण की दृश्य एवढे त्या ठिकाणी दृश्यांचं एक प्रकारे स्ट्रक्चरल चेंज असतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की डिसइंटिग्रेशन, डिस्फिगरेशन आणि डिस्कलरेशन अशा सगळ्या बाजूंनी त्या धातूंची दृष्टी झालेली असते. आणि अशा वेळेस त्या दृश्यांची चिकित्सा करत असताना धातूंना बल देत असताना, की दोष किती प्रमाणात काढायला पाहिजे. कारण की मुळात कुष्ठ हा उत्पन्न होताना दोष अतिशय श्लिष्ट अशा स्वरूपाचे असतात, धातूंमध्ये लीन झालेले असतात. आणि म्हणून एका शोधनाने त्या रुग्णाचे सगळेचे सगळे दोष निःशेष होतील असं होणार नाही. आणि काढण्याचा प्रयत्न केला तर धातुनाश होण्याची शक्यता असते. तर म्हणून कुष्ठामध्ये ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. दोष हे बहुशः संशोध्य अशा स्वरूपाचेच आहेत. म्हणून वारंवार शोधन करणं हा त्यामधला एक महत्त्वाचं गमक आहे कुष्ठाच्या चिकित्सेमध्ये. तर ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज बांधता येतो की कुष्ठामध्ये दोषांचं मान किती असेल, दोष किती मोठ्या प्रमाणात कुपित झाले असतील आणि दोषांनी पुढे काय घडवलंय हा सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा असतो. की प्रत्येक वेळा नुसते दोषच कुपित आहेत. अशा वेळेस केवळ दोष काढून टाकलंय की होतं. पण कुष्ठामध्ये तसं होत नाही, की दोषांच्या प्रकोपामुळे, दोषांच्या विकृतीमुळे ते काय करतात तर धातूंनाही दुष्ट करू लागतात. धातूंमध्ये कोथ निर्माण करतात. म्हणून काय की कुष्णातही ती गोष्ट सांगितलंय की धातूंमध्ये कोथ निर्माण होणे
आणि पुढची संप्राप्ती मग घडत जाते की प्रभवानी अभिनिर्वृत्तमानाने केवलम शरीराने, आणि मग पूर्ण शरीरामध्ये ते पसरत. म्हणजे दृश्यमानतः किंवा व्यवहारामध्ये कुष्ठ अगदी एका स्थानामध्ये किंवा अगदी हस्त प्रदेश आहे किंवा शिरप्रदेश आहे, अशा स्थानिक स्वरूपाचं जरी असलं तर ती संप्राप्ती जो आहे, संप्राप्तीचा भाग हा पूर्ण शरीरामध्ये घडत असतो. आणि त्यातनं व्यक्ती ही विशिष्ट अंगामध्ये निर्माण होणे, किंवा काही वेळा काय होतं की महाकुष्ठ असेल तर पूर्ण शरीरामध्ये कुष्ठ पसरलेलं असतं. अशा अनेक वैविध्य जे आहेत ते कुष्ठामध्ये बघायला मिळतात. फक्त एक अंकिता, हे मी मोबाईलवरती जॉइन केलंय, तर ते ओके. प्रत्येक वेळा ती स्क्रीन बंद होते, म्हणजे ते प्रत्येक वेळा ऑन ठेवणं गरजेचं आहे का स्क्रीन? हा सर. बरं. तो फक्त टायमिंग वाढवता आला तर बरं पडेल. हा, तर मी सेटिंग मध्ये जाऊन ते ओके. हा. तर हे सप्तक द्रव्य संग्रह जे आहे त्यांच्यामध्ये ही कुष्ठाची प्रकृती म्हणून सांगितलेलं आहे. या प्रकृतीमध्ये विकृती निर्माण होऊन कुष्ठ उत्पन्न होतं. तर ते कुठले आहे की तद यथा त्रयदोषा वात पित्त श्लेष्मणा प्रकोपण विकृता. आता तिन्ही दोष सुद्धा कसे आहेत यामध्ये की प्रकोपण विकृता म्हणजे स्वकारणाने विकृत झालेले, आणि प्रकोपण विकृता म्हणजे आता ऍक्च्युली विकृत दोष कधी होतील की ते प्रकोपित कारण घडल्याने होतील, पण या ठिकाणी विशेष त्याचा उल्लेख केला. याचं कारण काय की कुष्ठ जनक हेतूंनी कुपित झाले. हा एक अतिशय महत्वाचा पार्ट आहे की कुष्ठजनक हेतूंनी एतेन च यदा कुष्ठजनक हेतु व्यतिरेकेन वातादीना विकृती भवति न तदा कुष्ठोत्पादो भवति किंतु विसर्पोत्पादो भवति इति दर्शयति. खालच्या टीकेमध्ये जर का बघितलं तुम्ही की जर का कुष्ठ जनक हेतू जर का नसतील घडताना, तर त्यावेळेस या स्वरूपाचा सप्तक द्रव्य संग्रह असेल, सप्तक द्रव्य संग्रह निर्माण होईल, पण त्यातनं कुष्ठाची उत्पत्ती होणार नाही. हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे की जेव्हा तुम्ही हेतूंचं परीक्षण करता रुग्णामध्ये, की त्यावेळेस बऱ्याच वेळा कुष्ठाचं सुद्धा स्वरूप आणि विसर्पाचं स्वरूप हे बऱ्याच वेळा अगदी समूर्छ असतं. म्हणजे आपल्याला विसर्प आहे का कुष्ठ हे जाणवत नाही. विशेष करून विसर्पामध्ये कफप्रदानासारखे विसर्प असतील अशा वेळेस. तर ह्यांचा भेद कसा करायचा, तर ते हेतूवरनं कळतं तुम्हाला, की ज्यांच्यामध्ये कुष्ठजनक किंवा कुष्ठ उत्पत्ती करणारे जर का हेतू घडले असतील आणि त्यावरनं तुम्हाला हे कुष्ठ आहे ह्याचं निदान करता येतं. सगळ्यात महत्वाचा भेद म्हणजे काय की कुष्ठ उत्पन्न झाल्यानंतर हे सप्तद्रव्य संग्रह अवश्यंभावीना म्हणजे हे बाय डिफॉल्ट दुष्ट असतातच. तसं विसर्पामध्ये नसतं. विसर्पामध्ये काय की वातज, पित्तज, कफज, द्वंद्वज विसर्प वगैरे हे जे सांगितलेत की त्यामध्ये रक्तप्रधान दृश्य आहे. म्हणजे रक्तोल्बण असणारा विसर्प. कुष्ठामध्ये तसं नाही. कुष्ठामध्ये रक्तम, लसिकत व मौसम हे चारही प्रकारचे दृश्य त्या ठिकाणी पार्ट घेत असतात संप्राप्तीमध्ये.
तर हा महत्वाचा भेद आहे. दुसरं महत्वाचं काय की विसर्प त्या मानाने थोडासा सरपणशील असतो. म्हणजे तो अशुकारी या स्वभावाचा असणारा व्याधी. तसं कुष्ठ नाही. कुष्ठ काय तर हा चिरकारी स्वभावाचा देश ज्यामध्ये दोष अतिशय स्थिर आणि लीन झालेले असतात. त्यामुळे हा अतिशय चिरकारी स्वभावाचा असणारा व्याधी आहे. तर हा एक प्रमुख भेद आहे. म्हणून कुष्ठ हेतू व्यतिरेकेन वातादीनां विकृतिर्भवति न तदा कुष्ठोत्पादः भवति. हे अतिशय महत्वाचं सूत्र आहे. आता हे बाय डिफॉल्ट हे सूत्र अनेक व्याधींमध्ये लागू पडतं. म्हणजे प्रत्येक व्याधीचा असा टिपिकल हेतू असतो, की ती संप्राप्तीचा ट्रॅक पूर्ण करणारा हेतू घडत असतो. आता काही कॉम्बिनेशन जर का तुम्ही ग्रंथामध्ये बघितली, की गुल्म हृदरोग आहे किंवा वातरक्त आणि कुष्ठ सुद्धा आहे. वातरक्ताची पूर्वरूप आणि कुष्ठाची पूर्वरूप ही त्यामानाने बऱ्यापैकी बऱ्या अंशी सेम आहेत. मग ह्याचा अर्थ संप्राप्तीचा काही टप्पा जो आहे वातरक्त आणि कुष्ठ यांचा एका समान ट्रॅकवर चालणारा असेल. पण विशिष्ट हेतूची जोड मिळाली की संप्राप्ती ही वातरक्ताकडे डायव्हर्ट होते आणि दुसरी संप्राप्ती ही कुष्ठाकडे डायव्हर्ट होते. तसंच गुल्म हृदरोगासारखं आहे. गुल्म हृदरोगामध्ये सुद्धा त्याच प्रकारची संप्राप्ती की विशिष्ट संप्राप्तीपर्यंत दोन्हीची लक्षणं त्या मानाने सेम असतात, पूर्वरूप सेम असतात. पण काही विशेष करून रसवैगुण्य निर्माण करणारे हेतू घडले, चिंताधिक वगैरे, तर ती संप्राप्ती तुम्हाला हृदयरोगाकडे जाताना दिसेल आणि दुसरी संप्राप्ती गुल्माकडे. आणि हे जे काही कॉम्बिनेशन आहे तुम्हाला ग्रंथामध्ये सगळीकडे बघायला मिळतील. आता हे संप्राप्तीमधील ट्रॅकमध्ये असणारे व्याधी कसे निर्माण होतात? म्हणजे अतिशय त्याचा एक सोपा अभ्यासाची पद्धत आहे, की चरक निदानस्थानामध्ये प्रत्येक व्याधीमध्ये जर का तुम्ही बघितलं, की त्या व्याधीमध्ये येणारे उपद्रव असतील, त्या व्याधीमध्ये येणारे जे काही अ, संकरात्मक अशा स्वरूप असणारे जे काही उपद्रव बघायला मिळतील, दारुण उपद्रव असतील किंवा असाध्य असे गमक असणारे काही विभिन्न असे उपद्रव तुम्हाला ग्रंथामध्ये वर्णन केलेले असतील किंवा त्या प्रकारांच्या लक्षणामध्ये काही व्याधी स्वरूप लक्षणं सुद्धा असतात. तर ह्याचा अर्थ काय की हे व्याधी आणि मूळ संपर्क यांचा काहीतरी नक्की संबंध असतो. जसं आता कुष्ठामध्ये विद्रदी, विद्रदी हा सुद्धा कुष्ठामध्ये निर्माण होऊ शकतो. जर का दोष खूपच विकृत झाले, मलिन झाले, क्लेद खूप मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्याचं प्रायः शोधन नाही झालं, तर ते अभ्यंतर विद्रदी किंवा अशा स्वरूपाचं पिक्चर निर्माण करतात. किंवा ज्याला आपण म्हणतो की एखाद्या अंगाचं पतन करणे, विशीर्ण अंगत्व निर्माण होणे, हे जे आहे किंवा ज्याला आपण म्हणतो कौण्य नावाची गोष्ट जी आहे, म्हणजे कुष्ठ खूप महाभयंकर वाढत गेलं, तर त्यामुळे त्या अंगाचं पतन होत जातं आणि त्याचा परिणाम म्हणून कौण्य नावाचा एक उपद्रव निर्माण होतो. तर ह्याचा अर्थ काय की हे उपद्रव हे कुष्ठामध्ये निर्माण होत असतात. म्हणजे हे व्याधी कुष्ठाचं बीज असणारे आहेत. कुठेतरी त्यांचा कुष्ठाचा संबंध असतो. आणि अशा वेळेस हे व्याधी त्या चिकित्सा कालामध्ये निर्माण होऊ शकतील किंवा जर का साध्य त्याचं अतिवर्तन केलं कुष्ठाने आणि असाध्य अवस्थेमध्ये गेलं आणि तरी तो मिथ्योपचार चालू राहिला, तर त्यातनं जे काही दोष पुरीत होतात, पूर्ण होतं दोषांचं, तर त्यामुळं आणखीन उपद्रव निर्माण होतात. त्यातनं हे सगळे व्याधी निर्माण होऊ शकतात. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवण्यासारखी आहे, की व्याधींच्या चिकित्सेमध्ये, व्याधींच्या निदानामध्ये जे काही व्याधी वर्णन केलेले असतील इतर, तर त्यांचा सुद्धा एका विशिष्ट अँगलने अभ्यास करायला पाहिजे, की हे प्रत्येक वेळा हे व्याधी संकर म्हणून न निर्माण होतात त्या मूळ संप्राप्तीवरच काही मिथ्योपचार घडला, तर त्याचा परिणाम म्हणून ते उत्पन्न होऊ शकतात आणि संप्राप्ती डायव्हर्ट होऊ शकते. तर सगळ्यात महत्वाचं काय निदान जनकत्व असणं गरजेचं आहे. कुष्ठाचं जनकत्व असणं हेतूंमध्ये आवश्यक असणारी गोष्ट कुष्ठामध्ये बघायला मिळेल. तर अशा प्रकारे प्रकोपन विकृत असणारे जे काही दोष आहेत, तिन्ही दोष, ते काय करतात? तर दुःशास्य शरीर धातवः त्वक् मांस शोणित लसिका चतुर्धा दोषोपघात विकृता इति. आता दोषोपघात विकृत हा एक महत्वाचा शब्द आहे. जर का केवळ वृद्धिक्षय हा सुद्धा धातूंची दृष्टी म्हणून वर्णन केलंय ग्रंथामध्ये. तर या ठिकाणी केवळ वृद्धी आणि क्षय अपेक्षित नाही. यामध्ये हे चारही धातू जे आहेत, हे चारही दृश्य जे आहेत, ह्यांना दोषांनी बिघडवणं, दोषांनी त्यांचा उपघात करणं, हे एक्सपेक्टेड आहे. म्हणजे तिन्ही दोष प्रकोपन विकृत आहेत. प्रकोपन अशा कारणाने विकृत झालेले. ते काय करतात तर त्वक, मांस, शोणित आणि लसिका हे 4 प्रकारचे जे काही दोष आहेत, त्यांचाही उपघात त्यांना विकृत करतात. दोषोपघात विकृतः. एतत् सप्तानां सप्तधातुकम् एवंगतम आजननम कुष्ठानाम. आणि अशा प्रकारे हे 7 जे काही आहेत गोष्टी,
त्या सप्तधातुकम एवं गतम म्हणजे सप्तधातुगत असणारं अशा स्वरूपाचं कुष्ठ. जर का आता हे सप्तधातुगत का निर्माण होतं हे पुढे पुढे संप्राप्तीमध्ये बघायला मिळेल की केवलम शरीरम उपतपंती म्हणजे जसं जसं दोष पुढे पुढे जातात तसं ते सप्तधातूला इन्व्हॉल्व करतात रसापासून ते शुक्रापर्यंत आणि कुष्ठ उत्पत्ती होते. आजनन म्हणजे कुष्ठ निर्माण करतात. अत प्रभवानी अभिनिर्वर्तमानाने केवलम शरीरम उपतपंती आणि त्यांच्या त्या दोष दुष्य याच्या सगळ्यांचा प्रभाव म्हणून काय होतात की प्रभावामुळे पूर्ण शरीरामध्ये त्याची विकृती बघायला मिळते. तर आता हे ह्याच्यामधलं सप्तद्रव्य संग्रहामधलं मी आधी सांगितल्याप्रमाणे की त्वक लसिका शोणित म्हणजे धातव त्वक मांस शोणित लसिका या 4 गोष्टी यामध्ये बाय डिफॉल्ट विकृत असणार कुठल्याही कुष्ठाच्या प्रकारामध्ये. मग यामध्ये शंका येते की मग रक्तगामी कुष्ठ म्हणजे काय किंवा मांसगोमी कुष्ठ म्हणजे काय. मग हे तर आधीच 4 दृश्यांमध्ये वर्णन केलेले आहे की शोणित लसिका मांस आणि त्वक. परत त्यांचं वर्णन का केलं की त्यांनी ग्रंथ टीकेमध्ये सांगितलं त्याचं वर्णन की हे विशेषण दृष्टी असते. जरी सामान्यतः दृष्टी प्रत्येक कुष्ठामध्ये या 4 घटकांची असतेच. पण जेव्हा यांच्यामध्ये विशेषण अशा स्वरूपाची दृष्टी बघायला मिळते, तेव्हा ती त्या धातुगत अवस्था अशी त्याला प्राप्त झाली असं आपण कन्सिडर करू शकतो. आणि त्याची विशिष्ट लक्षणं ग्रंथामध्ये आहेत. विशेष करून सुश्रुत निदानामध्ये बघितलं तुम्हाला त्याची डिटेल लक्षणं सुद्धा आहेत आणि चिकित्सा सुद्धा वर्णन केलेली. तर हे अशा प्रकारे कुष्ठाचं उत्पत्ती होते. आता पुढचं एक महत्वाचं सूत्र आहे की न च किंचित अस्ति कुष्ठम एक दोष प्रकोपम निमित्तम अस्ति तु खलु समान प्रकृतीनाम अपि कुष्ठानां दोषांश विकल्प अनुबंध स्थान विभागेन वेदना वर्ण संस्थान प्रभाव नाम चिकित्सित विशेषः स सप्तविधो अष्टादशविधो अपरिसंख्येयविधो वा भवति दोषा हि विकल्पनैः विकल्प्यमाना विकल्पयन्ति विकारान् अन्यत्र असाध्य भावात् तेषां विकल्प विकार संख्यान अतिप्रसंगम अभिसमीक्ष सप्तविधम एव कुष्ठ विशेषम उपदेक्षामः. आता न च किंचित अस्ति कुष्ठम एक दोष प्रकोपम निमित्तम म्हणजे तर प्रत्येक वेळा वाचताना आपल्याला ह्या सूत्राला नेहमी बाधा आल्यासारखी वाटते. म्हणजे इकडे सांगताना सांगतायत की एक दोष प्रकोप निमित्त असणारं कुठलंही कुष्ठ नाही आणि पुढे मात्र वात पित्त कफ सगळे वर्णन केले. तर हे काय तर त्या उल्बण दोषांचे प्रकार आहेत. तिन्ही दोष त्यामध्ये इन्व्हॉल्व असतातच. फक्त काय की वातप्रधान असणारं कुष्ठ, पित्तप्रधान असणारं कुष्ठ, कफप्रधान असणारं कुष्ठ, वातपित्त प्रधान असणारं कुष्ठ. तर हे संसर्ग सन्निपात त्यांचं जे काही मिश्रण आहे त्यातनं उत्पन्न होणारं जे काही कुष्ठ आहे त्याची लक्षणं वेगवेगळी सांगितलेली. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांची लक्षणं सांगितलीत म्हणजे काय संसर्गाची सुद्धा लक्षणं सांगितली. याचा अर्थ त्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की तो समूर्छना जी आहे ती विषम विकृती समवाय अशा स्वरूपाची असते. जर का प्रकृती समसमवाय असेल तर त्यांची लक्षणं दिली नसती. फक्त संसर्गाने जाणार असं जेव्हा आपण म्हणतो की वात आणि पित्ताची संमिश्र लक्षणं वातपित्त संसर्गामध्ये बघायला मिळतील. पण या ठिकाणी ते प्रभाव जो आहे किंवा प्रभाव जो त्या दोन्ही संसर्गाचा आहे त्यामुळे निराळी लक्षणं त्या ठिकाणी उत्पन्न झालेली असतात आणि त्यांचा संसर्ग बघायला मिळतो. म्हणून न च किंचित अस्ति कुष्ठम एक दोष प्रकोपो निमित्तम अस्ति तु खलु समान प्रकृतीनाम अपि कुष्ठानां दोषांश विकल्प अनुबंध स्थान विभागेन वेदना वर्ण संस्थान प्रभाव नाम चिकित्सित विशेषः. म्हणजे कुष्ठाचे जे काही प्रकार आहेत ऍक्च्युली कुष्ठ सगळेच कुष्ठाचे प्रकार हे एकाच प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत. एकाच हेतूंपासून उत्पन्न झाले. ते हेतू कुठले तर सप्तद्रव्य संग्रह. म्हणजे समान प्रकृतीनाम अपि समान प्रकृती असून सुद्धा कुष्ठानाम की दोषांचा अंशांश कल्पना अनुबंध स्थान नंतर वेदना वर्ण संस्थान प्रभाव नाम चिकित्सा यांच्यामध्ये वैविध्य यांच्यामध्ये विकल्प होऊन कुष्ठाचे असंख्य प्रकार पडतात. मग ते असंख्य प्रकार ज्याला आपण म्हणतो अपरिसंख्य या संज्ञेने आपण त्याचं वर्णन करतो तर ते खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं आणि ही व्यवहारात दिसणारी गोष्ट आहे. म्हणजे साधारणतः तुम्ही कुष्ठाचे 100 रुग्ण बघितले तर त्यातले 10 रुग्ण तुम्हाला क्लासिकल टेक्स्टबुक पिक्चर घेऊन आलेले असतात.
बाकी 90 जे रुग्ण आहेत ते साधारणतः तुम्हाला त्यांच्यातले दोष, दुष्य, त्यांचे हेतू वगैरे इत्यादींचं परीक्षण करून नामाभिधान न करताही तुम्हाला कुष्ठाची चिकित्सा करता येते. तर ह्याचं कारण काय आहे, की त्यांचा विकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणात असतो. आता ग्रंथामधले हेतू म्हणजे ग्रंथामध्ये एखाद्या व्याधींचं वर्णन करणं आणि आत्ता व्यवहारात सद्यस्थितीत असणाऱ्या व्याधी, यामध्ये जमीन अस्मानचा फरक बघायला मिळतो. म्हणजे संप्राप्ती त्याच स्वरूपाची घडते, पण विशिष्ट हेतूंचं जे काही पूर्वीचं स्वरूप आहे, ते आता खूप मोठ्या प्रमाणात बिघडलेलं आहे. म्हणजे आज आपण बघितलं, की एवढे वेग अशा स्वरूपाचे हेतू असतात रुग्णाचं परीक्षण करताना. तर एकदोषक अशा व्याधी सापडणं अतिशय दुरापास्त झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक व्याधीमध्ये कुठल्या-कुठल्या दोषांचा संसर्ग सन्निपात असतो आणि त्यामुळे मग प्रत्येक व्याधीला काहीतरी कष्टसाध्यत्व, असाध्यत्व अशा प्रकारचं येत जातं. जर का ते वेळीच चिकित्सीय अशा स्वरूपाचे नसतील तर किंवा चिकित्सा नाही केली तर. तर कुष्ठामध्ये सुद्धा तसं घडतं, की 90 जे रुग्ण येतात त्यांच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने परीक्षण करून चिकित्सा करावी लागते आणि ते रुग्ण बरे पण होतात, की प्रत्येक वेळा कुष्ठाला काहीतरी नावच दिलं पाहिजे असं नाही. ग्रंथकर्त्यांनी ऑलरेडी सांगितलंय, की कुष्ठ हा अपरिसंख्य असतात. आता ते अपरिसंख्य का असतात? तर त्यांनी कारण दिले, की हा जो काही विकल्प निर्माण झालेला असतो, की कुष्ठाच्या अंशांश कल्पना जी आहे दोषांची प्लस स्थान, संस्थान, रुजा, वेदना, वर्ण, संस्थान वगैरे हे जे काही विकल्प सांगितले, त्या सगळ्यांमध्ये जेव्हा वैविध्य निर्माण होतं, म्हणजे दोषांमध्ये सुद्धा, की आगी वात, पित्त, कफ आहे. वाताचा वृक्ष गुण वाढल्याने कुठल्या प्रकारचं कुष्ठ निर्माण होऊ शकेल. नंतर वाताचा खरं गुण वाढलं तर कुष्ठाचं स्वरूप कसं असेल. पित्ताच्या बाबतीत तसं आहे. पित्ताचं उष्ण गुण वाढल्यानंतर, खूपच विसर्गंध पित्ताचा वाढलाय आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कुष्ठामध्ये लक्षणं कशी असतील. कफाच्या बाबतीत तसं आहे. कफाचं स्निग्धत्व वाढलं असेल, खूप शैत्य वाढलं असेल, खूप कफाचा गुरुगुण वाढलाय, पित्तशिलादिक वगैरे गुण सगळे वाढलेत. त्यामुळे निर्माण होणारं कुष्ठाचं स्वरूप. म्हणजे ह्याचा अर्थ काय की जेवढी अंशांश कल्पना असेल, म्हणजे ह्या अंशांश कल्पनेला कुठेही लिमिट नाहीये. स्काय इज द लिमिट. म्हणजे वाताचा वृक्षगुण वाढलाय, पण वृक्षतर आहे, वृक्षतम आहे किंवा केवळ वृक्ष आहे. ह्या लेव्हलवरती सुद्धा त्याचं स्वरूप बदलेल. म्हणजे एवढा त्याचा सूक्ष्म भेद करता येईल. आता हे व्यवहारामध्ये शक्य नसतं. मग अशा वेळेस हे वृक्षप्रधान कुष्ठ आहे. हे काय आहे, की साधारणतः रक्तप्रधान म्हणजे पित्ताचा उष्ण तीक्ष्ण गुण वाढणारं हे कुष्ठ आहे किंवा हे स्निग्ध असणारं कुष्ठ आहे. म्हणजे ह्याची चिकित्सा भेद तुम्हाला करता येतो. पण एवढं सूक्ष्म जे काही निरूपण आहे, अशा वेळेस तुम्हाला ज्याला आपण म्हणतो, की तरतमत्व दोषांचं कळायचं असेल, तर प्रत्येक वेळा ते व्यवहारामध्ये शक्य नसतं. पण तुम्हाला त्यातल्या त्यात, की दोषांचा कुठला गुण वाढलेला आहे. वाताचा वृक्ष गुण वाढलाय, वाताचा अमुक गुण वाढलाय, पित्ताचा अमुक गुण वाढलाय. असं निदान करून चिकित्सा करता येते व्यवस्थित आणि ते रुग्ण बरे होतात. म्हणून फक्त ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात काय ठेवायची, की कुष्ठ हा एकदोष निमित्त नाहीये, की तिन्ही दोष त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. नंतर त्यामध्ये आता हे विकल्प कसे निर्माण होतात त्यांनी टीकेमध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे, की दोषाणाम अंशं प्रति विकल्पो अंशांश विकल्पः. त्यांनी खाली दिलंय, की क्वचित वायुः स्वस्य वृक्षांशेन प्रकुपितो भवति, क्वचित शैत्यांशेन इत्यादी. तथा दोष दुष्य रूप स्थान विभागेन च वेदना विशेषो भवति. म्हणजे दोष, दूष्य यांच्या स्थानानुसार वेदना बघते. म्हणजे दोष आणि साधारणतः दोष तेच असतील, पण दूष्य बदललं, तर वेगळे लक्षण निर्माण होतात. म्हणजे तत्र रसादी स्थानेषु प्रकोपितानां दोषाणां यस्मिन् यस्मिन् स्थाने ये व्याधो भवन्ति इत्यादी. स्थान बदललं की लक्षण बदलणार. रसामध्ये दोष गेले, तर लक्षणं वेगळी बघायला मिळतील. रक्तामध्ये गेली, तर वेगळी लक्षणं बघायला मिळतील. मांसामध्ये जसं वातव्याधी बाबतीत आहे. वातव्याधीमध्ये दोष वातच आहे. पण त्वगत वात झाला तर लक्षण वेगळी बघायला मिळतील. मांसगत झाला तर वेगळी, रक्तगत झाला तर वेगळी. तर ह्याचा अर्थ काय की हे स्थान विभागानुसार तुम्हाला वेदना विशेष त्यामध्ये निर्माण होतो. नंतर वेदना विशेषः म्हणजे कापालम, तोदबहुलम इत्यादी. आता तोदबहुल असणारं कुष्ठ कुठलं आहे? कंडूप्रधान असणारं कुष्ठ कुठलं आहे? नंतर काही ज्यामध्ये स्थैमित्य अशा स्वरूपाचं लक्षण असतात. अशा स्वरूपाचं कुष्ठ कुठलं आहे? दाहप्रधान असणारं कुष्ठ कुठलं आहे? तर ह्या काही वेदना आहेत. ह्या वेदनामध्ये विकल्प होण्याकारण कारणीभूत कोणासुद्धा दोषच असतो. म्हणून ह्यांच्यामध्ये जसा विकल्प होईल त्याप्रमाणे तुम्हाला कुष्ठाचा भेद बघायला मिळतो. नंतर वर्ण विशेषः. आता वर्ण प्रत्येक कुष्ठाच्या बाबतीत वर्ण दिले जातात. हे काही जे स्थूल स्वरूपात 18 प्रकार किंवा सप्तमहाकुष्ठ वर्णन केलेत. त्यामध्ये वेगळ्या वर्णाचं तुम्हाला
वर्णन आलेलं बघायला मिळेल. म्हणजे रक्ताभवर्णी, पीताभवर्णी, रक्तश्वेताभवर्णी वगैरे असे निराळे वर्णन बघायला मिळेल. ते हे वर्ण जे आहेत ते सुद्धा काय तर दोषांच्या समूर्छनेतनं निर्माण होणार असतात, दोष आणि दुष्टांच्या. तर हे वर्णांवरण सुद्धा तुम्हाला हे कुठल्या स्वरूपाचं असेल, वातपित्त प्रधान असेल, वातकफ प्रधान असेल, की केवळ कफप्रधान असेल, ह्याचा तुम्हाला निदान करता येऊ शकतं. म्हणजे श्वेताभ आहे कुष्ठ, बाय डिफॉल्ट ते कफप्रधान असणारं कुष्ठ आहे. समजा कापाल कृष्णवर्णीय आहे कुष्ठ, तर अशा वेळेस ते वातप्रधान असणार आहे. किंवा रक्तवर्णीय आहे, तर ते पित्तप्रधान असणार आहे. म्हणजे हे साधा ढोबळ तुम्हाला त्यातनं वर्णावरून अंदाज बघता येतो आणि हे असे अनेक पद्धतीने तुम्हाला शेड्स बघायला मिळतील वर्णाचे सुद्धा. तर हा एक वर्ण विशेष झाला. नंतर संस्थान विशेष हा. आता संस्थानाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी उल्लेख केलाय, की संस्थानाचा उल्लेख का दिलेला असतो, की तुम्हाला अंदाज व्हावा, की त्या कुष्ठाचं स्वरूप कसं असेल. म्हणजे समजा यत् ऋष्यजीवा संस्थानम किंवा मत्स्यशकल सन्निभम, नंतर चर्मकुष्ठासारखं जे आहे, की हस्तिचर्मवत. तर हे जेव्हा संस्थानांचं वर्णन केलेलं असतं, त्याच्यावरनं काय की ह्यांच्या आकाराप्रमाणे किंवा ह्यांचं त्वचेचं स्वरूप जे आहे, आता हस्तिचर्म जर का तुम्ही बघितलं, की जसं दिसतं आणि ज्याचा स्पर्श असतो तसंच चर्मकुष्ठ असतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय की एक तर ते अतिशय निदान करायला सोपं जातं. कारण की ह्या व्यवहारातल्या गोष्टींचं साधर्म्य जर का आपल्याला व्याधींच्या लक्षणामध्ये कळालं, तर आणखीन ज्ञान चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. म्हणून संस्थान विशेष एक महत्त्वाचं सांगितलंय, की वेगवेगळ्या आकाराप्रमाणे वेगवेगळ्या जे काही व्यवहारातले जे काही गोष्टी आहेत, त्याप्रमाणे दिसणारं म्हणजे गुंजा फलसंव वर्णसंकाशम किंवा पक्व औदुंबर फलसंकाशम वगैरे असे जे काही वर्णन केलेले आहेत, हे संस्थानाचे वर्णन आहे. तर ह्याच्यानुसार सुद्धा अनेक पद्धतीने विकल्प निर्माण होऊ शकतो. नंतर प्रभाव विशेषः साध्यता, असाध्यता आदी. म्हणजे हे साध्य कुष्ठ आहे, हे कष्टसाध्य, हे असाध्य आहे वगैरे ह्या नाम ह्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला विकल्प बघायला मिळेल. नामविशेषः म्हणजे कापाला आहे किंवा औदुंबर आहे, हे वेगवेगळे नावं दिलेत त्याच्यावरून सुद्धा विकल्प तुम्हाला बघायला मिळेल. तर अशा प्रकारचे जे काही कुष्ठ आहेत, त्यांचा विकल्प कसा निर्माण होतो, की त्यांनी सांगितलंय, की दोषाही इत्यादी विकल्प नाहीही. म्हणजे विविध हेतूंमुळे त्यांच्यामध्ये विकल्प निर्माण होतो. त्यांचा विविध अशा स्वरूपाचा भेद पडतो. म्हणजे भेद होतो हेतूंमुळे आणि भेद झाल्यामुळे विविध अशा स्वरूपाचे कार्य बघायला मिळतात. म्हणजे व्याधिर्भेदो बहुविधो भवति इति भावः आणि विविध असे भाव किंवा फल किंवा कार्य दिसतं. म्हणजे विविध अशा स्वरूपाच्या हेतूमुळे विविध अशा स्वरूपाचा दोषामध्ये विकल्प निर्माण होतो आणि तो विकल्प जो आहे तो अनेक अनेक भेद स्वरूप अशा व्याधींची निर्मिती करतो. म्हणजे दृश्यसंग्रह 7च आहेत, की सप्तक द्रव्य संग्रह सांगितलेले. पण त्याचे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन ह्या गोष्टी जर का बघितल्या तर एवढ्या त्याफाट आहेत, की त्यातनं अपरिसंख्य असे कुष्ठ निर्माण होऊ शकतात. तर ते ससप्तविधो अष्टादशविधो अपरिसंख्य विधो वा भवति. मग शेवटी काय की अपरिसंख्य असले तरी ज्याला आपण त्रिविध बुद्धी समोर ठेवून ग्रंथाचं वर्णन केलेलं आहे. तर त्यातल्या त्यात जे प्रातिनिधिक स्वरूपातले कुष्ठ आहेत, महाकुष्ठ सप्त असतील किंवा अष्टादश कुष्ठ आहेत. त्यांचं वर्णन केल्याने कुष्ठामधलं स्वरूप कसं असतं, त्यांची संप्राप्ती कशी घडू शकते, त्यांची चिकित्सा कशी स्वरूपाची व्हायला पाहिजे. त्याचं एक दिशादर्शक म्हणून तुम्हाला हे प्रकार वर्णन केले, की सप्त आणि एकादश शूद्रकुष्ठ. तर त्या दृष्टीने ते सप्तविधो, अष्टादशविधो म्हणजे 11 शूद्रपृष्ठ म्हणून अष्टादशविध किंवा अपरिसंख्य अपरिसंख्य वा भवति. तर हे त्याचे प्रकार आहेत. म्हणजे सप्तविध असतील, अष्टादशविध किंवा अपरिसंख्य. विकल्प झाला की त्यामध्ये अनेक अशा स्वरूपाचं वैविध्य बघायला मिळेल. दोष हा विकल्प नाही, विकल्पमाना विकल्पयंती विकारान, विकारांचे विकल्प होतो. अन्यत्र असाध्य भावात. हा एक महत्वाचा शब्द आहे. अन्यत्र असाध्य भावात. आता हा विकल्प कोणामध्ये बघायला मिळत नाही, की जे मुळातच असाध्य असणारे प्रकार आहेत. की ज्यांच्यामध्ये विकल्प बघा कारण की ते बाय डिफॉल्ट ते असाध्यच असणार. मग किती विकल्प काही जरी झाला, तरी ज्याला आपण म्हणतो की अर्थिकत्वात म्हणजे चिकित्साचं ज्याचा काही रोल नाहीये. कारण ते असाध्यच आहेत. असाध्यम न उपचारित
अशा स्वरूपाचे कुष्ठ जर का निर्माण झाले असतील तर त्यांच्यामध्ये विकल्पाचा काही फार विचार नाही करायचा. तेषां विकल्प विकार संख्यान अतिप्रसंग अभिसमीक्ष. आणि ह्या सगळ्या विकल्पाचा जर का वर्णन करायचं गेलं तर ते अतिप्रसंग ओढवेल, म्हणून आता कुठे वर्णन करतात तर फक्त सप्त अशा महाकुष्ठाचं वर्णन करतात. आता इह वातादिषु त्रिषु प्रकृतेषु त्वगादिश्चतुरः प्रदूषयत्सु वाते अधिकतरे कपालकुष्ठम् अभिनिर्वर्तते. पित्ते त्वौदुम्बरं श्लेष्मणि मण्डलकुष्ठं वातपित्तयोः वृषजीवं पित्तश्लेष्मणोः पुण्डरीकं श्लेष्ममारुतयोः सिद्मकुष्ठं सर्वदोषाभिवृद्धो काकणकम् अभिनिर्वर्तते. एवम् एष सप्तविधः कुष्ठविशेषो भवति. स च एष भूयस्तरतमतः प्रकृतौ विकल्पमानायां भूयसी विकार विकल्प संख्याम् आपद्यते. इह वातादिषु त्रिषु की कुष्ठामध्ये की हे वातादी 3 दोष, त्वगादी जे काही 4 दुष्ट सांगितले त्यांना दुष्ट करून वाताधिक्याने कपालकुष्ठम निर्माण करतात, पित्ताधिक्याने औदुंबर कुष्ठ निर्माण करतात, श्लेष्म आधिक्याने मंडलकुष्ठ, वातपित्ताधिक्याने वृषजीव, पित्तश्लेष्माधिक्याने पुंडरीक, श्लेष्म मारुताधिक्याने सिद्मकुष्ठ आणि सर्व दोषाभिवृद्ध, तिन्ही दोष वृत्त झाले भूयसाने तर त्यावेळेस काकणक नावाचं कुष्ठ उत्पन्न करतात. एवं एष सप्तविधा कुष्ठ विशेषो भवति. अशा प्रकारे ते सप्तविध कुष्ठामध्ये दोष विशेष असतो. स च एष भूयस्तरतमदा. आता ह्याच्यामध्ये सुद्धा प्रकृतो म्हणजे त्या प्रकृतीमध्ये म्हणजे कुष्ठजनक कारणामध्ये जसा विकल्प आहे त्यामुळे विकल्प संख्या भेद रूप संख्या आणि त्यामधलं विकार किंवा पुढची जे काही निर्माण होणारे लक्षण आहेत त्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विकल्प बघायला मिळतो. पण साधारणतः वाताधिक्याने कपालकुष्ठ एवढंच निर्माण होतं, पण त्यामध्ये सुद्धा आणखीन विकल्प असेल तर कपालामध्येच आणखीन अनेक शेड्स बघायला मिळतील, औदुंबरामध्ये सुद्धा अनेक शेड्स बघायला मिळतील, मंडलामध्ये सुद्धा अनेक शेड्स बघायला मिळतील. हे काय तर दोषांच्या तरतमत्वानुसार तुम्हाला बघायला मिळेल. तर हे कुष्ठ बघितल्यानंतर तुम्हाला हे कापाल कुष्ठ जर का बघितलं की तुम्हाला लगेच कळेल की म्हणजे त्याचं स्वरूपच बघितलं की तुम्हाला अतिशय कृष्ण वृक्ष खरं अशा स्वरूपाचा स्पर्श त्यामध्ये बघायला मिळेल. तर हे सगळे भेद जे निर्माण होतात ते दोषांच्या आधिक्यामुळे निर्माण होतात. म्हणून पुढच्या सूत्रामध्ये ते हे घडत असताना की कुष्ठाची प्रकृती ज्याला आपण म्हणतो ती विकृत होण्याची कारण काय आहेत, हेतू काय तर त्यांनी वर्णन केले की तत्र इदम सर्व कुष्ठ निदानम समासेन उपदिक्षमा. आता या ठिकाणी सर्व कुष्ठाचं समासाने त्या ठिकाणी निदान सांगतायत. शीतोष्ण व्यत्यासम अनानुपूर्व्यो उपसेवमानस्य तथा संतर्पण अपतर्पण अभ्यवहार्य व्यत्यासम मधुफाणितं मत्स्य लकुच मूलक काकमाची सततम अतिमात्रम अजीर्णेचे शमश्नतः चिलचिमं च पयसा हायनक यवक चिनक उद्दालक कोर दूक्ष प्रायाणि चान्नानि क्षीरदधि तक्र कोल कुलत्थमाश अतसी कुसुम्ब स्नेहवंती एतै एव अतिमात्रं सुहितस्य च व्यवाय व्यायाम संतापान अति उपसेवमानस्य भय श्रम संताप उपहतस्य च सहसा शीतोदकम अवतरतः.
विदग्धं चारजातम् अनुलिख्य विदाहिनी अभ्यवरतः छर्दीं च प्रतिघ्नतः स्नेहाश्च अतिचरतः त्रयो दोषाः युगपत् प्रकोपम् अपद्यन्ते त्वगादयः चत्वारः शैथिल्यम् अपद्यन्ते तेषु शिथिलेषु दोषः प्रकुपितः स्थानम् अधिगम्य संतिष्ठमानाः तान् एव त्वगादीन् दूषयन्तः कुष्ठानि अभिनिर्वर्तयन्ति. आता हे समासाने कुष्ठाचे हेतू सांगतायत. हे सगळे हेतू जर का बघितले तुम्ही तर काही हेतू हे आज व्यवहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घडणारे बघायला मिळतील. म्हणजे द्रव्यभेद जरी झाला असेल तरी जे काही गुण आहेत हेतूंचे ते साधारणतः याच स्वरूपाचे बघायला मिळतील. म्हणजे आता हे त्यांनी चिलचिमणचे पैसा चिलचिम नावाचा मासा जो दुधासह सेवन करणे, पण ह्याच्यामध्ये आणखीन थोडस बदल झालेलं बघायला मिळेल. म्हणजे तुम्ही आज बऱ्याच ठिकाणी हॉटेलमध्ये गेलात किंवा कोकणामध्ये काही कमर्शियलायझेशन खूप झाले अशा हॉटेलमध्ये एकीकडे लोक फिशच्या डिश जेवण करत असतात, खात असतात आणि त्यासोबत मग काहीतरी दुधाचे पदार्थ असतात की साधारणतः त्यानंतर मिल्कशेक पिणं, ज्यूस पिणं किंवा त्यासोबत काही जण रबडी वगैरे खूप तिखट झालाय म्हणून रबडी सेवन करतात. श्रीखंडाचे पदार्थ ह्या सगळ्या गोष्टी दुधाचे पदार्थ आहेत हे विरुद्ध आहेत त्यासोबत आणि ह्या आपसूक घडणाऱ्या गोष्टी आपल्या व्यवहारामध्ये दिसतात. आता शीतोष्ण व्यत्यास हा सुद्धा एक महत्वाचा हेतू आहे की जो वारंवार घडताना दिसतो. म्हणजे उन्हातून आल्यानंतर लगेच शीतजल सेवन किंवा एसी मध्ये बसणं, एसी मधनं लगेच उन्हामध्ये जाणं, हे जे काही अगदी पूर्ण व्यत्यास असणाऱ्या गोष्टी ह्या एका वेळी सेवन केल्या गेल्या आणि त्यांचा क्रम ज्याला आपण म्हणतो की अ, क्रमपरित्याग अशा स्वरूपाचं त्यांचं सेवन केलं गेलं. तर त्यांनी सुद्धा तिन्ही दोषांचा उत्क्लेश होऊ शकतो. कुष्ठासारखी लक्षण निर्माण होऊ शकतात. नंतर हे काय हायनक योवक वगैरे हे सगळे क्षुद्र धान्य आहे. नंतर क्षीर दधी तक्र कोल कृत्थ माश अति अतसे कुसुंब स्नेहवंती हे सगळे पदार्थ की जे विशेष करून विदाही आहेत, रक्तदृष्टी करणार आहेत. नंतर व्यवाय व्यायाम संताप हे साधारणतः सुहितस्य च उपसेवमानस्य अतिमात्र सेवन करणे आणि त्यानंतर व्यवाय व्यायाम संताप म्हणजे हे विदग्ध पदार्थ सेवन करणे त्यानंतर व्यवाय व्यायाम संताप आदी गोष्टींचं सेवन करणे हे हेतू बऱ्या अनेक व्याधींमध्ये सांगितलं, जसं पांडूमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, जसं कुष्ठामध्ये आहे किंवा रक्तदृष्टीच्या श्रुतदृष्टीच्या कारणामध्ये सुद्धा आहे, भजतांच्या आतपानालू असं जे काही आहे की हे साक्षात डायरेक्टली रक्तदृष्टी करणारे असतात. नंतर भयश्रम संताप उपहतस्य सहसा शीतोदकम अवतरता की भयश्रम इत्यादींनी साधारणतः जो काही उष्मा निर्माण झालेला असतो अशा वेळेस सहसा शीतोदकम लगेच शीतोदक सेवन करणे किंवा शीतोदकाने स्नान करणे वगैरे अशा गोष्टी बघायला मिळतात. हे व्यवहारामध्ये खूप बघायला मिळतं की ज्वर आलेला आहे, ज्वराचा वेग तीक्ष्ण आहे आणि आईस वॉटर स्पंजिंग केलं जातं. आता अतिशय कॉमन असणारा हेतू आहे. नंतर विदग्धम च आहारजातम अनुलिख्य की साधारणतः विदग्ध आहार सेवन करण्याची ज्यांची प्रवृत्ती असते किंवा विदग्ध आहार सेवन करतात आणि तो बाहेर नाही पडला व्यवस्थित म्हणजे तो एक तर नॉर्मली काय की दोषांचा स्वभाव असतो की खूप विदग्ध आहार असेल, उत्कृष्ट झाला असेल तर तो बाहेर पडतो. पण जर का तो स्वतःहून छर्दन नाही झालं, विदग्ध आहार किंवा जे काही विदाही स्वरूप आहे दोषांचं ते बाहेर नाही पडलं तर त्यांनी सुद्धा कुष्ठ निर्माण होऊ शकतो. छर्दीच्या प्रतिघ्नता, छर्दी वेगाचं अवरोध करणं हे सुद्धा कुष्ठ वगैरे निर्माण होण्याला डायरेक्टली व्याधी हेतू म्हणून कारणीभूत ठरतात. म्हणजे तुम्ही इव्हन वमनामध्ये सुद्धा बघितलं की वमनाचा हीनयोग झाला, वमन चांगल्या पद्धतीने झालं नाही, दोष उत्क्लेश आहे पण काही कारणाने तात्कालिक कारणामुळे मिथ्योपचारामुळे रुग्णाचं वमन सम्यक नाही झालं हीनवेग झाला तर त्याचा परिणाम म्हणून अंगावरती कुष्ठासारखी मंडलं, पोट, उत्कट अशी सगळी लक्षणं निर्माण होताना दिसतात. नंतर स्नेहाश्च अतिचरता हा एक सुद्धा महत्वाचा आहे की यामधले काही हेतू जे आहेत ते वैद्य प्रमादामुळे सुद्धा निर्माण होणारे आहेत. म्हणजे रुग्णांचा कोष्ठ अग्नी याचा विचार न करता स्नेहाचा अतिवापर करणं यांनी सुद्धा कुष्ठ निर्मिती होण्याची शक्यता असते. तर ह्या सगळ्या कारणांमुळे काय की त्रयोदोष हा युगपत प्रकोपम अपद्यन्ते
आता वरचं एक आणखीन एक महत्वाचा हेतू आहे की संतर्पण अपतर्पण अव्यवहार्य व्यत्यासन. हा जसा व्यवहारामध्ये घडणारा असतो तसा चिकित्सेमध्ये सुद्धा हा हेतूभूत अशा स्वरूपाचा घडू शकतो. म्हणजे आपली चिकित्सा द्रव्य किंवा आपण जे काही भेषज द्रव्य वापरतो रुग्णाची चिकित्सा करत असताना, ती कुठल्या गुणांची असली पाहिजेत. म्हणजे साधारणतः आपण जेव्हा एखाद्या औषधांचं मिश्रण करतो रुग्णामध्ये वापरतो, त्यामध्ये एक प्रकारे त्या गुणांचा समुच्चय असतो, की जो त्या संप्राप्तीतल्या गुणांच्या समुच्चयाचा विरोध करण्याकरता किंवा त्यांचा पराजय करण्याकरता तो आपण औषधी रूप गुणसमुच्चय वापरतो. तशा वेळेस ती औषधं अशी असली पाहिजेत, की जी एकमेकाला सहाय्य करणारी आहे, की त्या संप्राप्तीतल्या गुणांचा विरोध करणारे आहेत. जर का औषधातलेच गुण परस्पर त्या ठिकाणी उपहत करणारे असतील, एकमेकांचं वीर्य कमी करणारे असतील, एकमेकाला विरुद्ध असे ठरणारे असतील, तर अशा वेळेस ते संप्राप्ती भंग तर करणारच नाही. उलटं त्यांच्यापासूनच काहीतरी उपद्रव अशा स्वरूपाचे निर्माण होतील. दोष आणखीन जास्त वाढतील. म्हणून हा एक महत्वाचा पार्ट आहे, की तुम्ही एकीकडे लेखन करण्याकरता अपतर्पण द्रव्य वापरताय आणि त्यासोबत काय शतावरी, विदारी यासारखी गृहण द्रव्य वापरताय. म्हणजे अग्नीचा विचार न करता तुम्हाला रुग्णामध्ये बरेच लक्षणं जी आहेत ती परतंत्र असतात. पण जेव्हा परतंत्र लक्षणाला तुम्ही स्वतंत्र असं त्याला महत्त्व देता, त्यावेळेस तुम्हाला अशी चूक होण्याची शक्यता असते, की अपद्रव्य आणि संतर्पण अशी दोन्ही स्वरूपाची द्रव्य एकाच वेळी वापरली जाण्याची शक्यता असते. म्हणजे एकीकडे व्यवहारात घडणारी गोष्ट काय आहे, एकीकडे खूप व्यायाम करायचा आणि व्यायाम झाल्या-झाल्या काय मोठ्या प्रमाणात अंडी खायची, पनीर खायचं किंवा जे काही व्हे प्रोटीन्स वगैरे जे काही अतिशय जड पचायला असणारे जे पदार्थ आहेत, त्यांचं सेवन हे अतिशय कॉमन असणारा हेतू आहे. तर हा सुद्धा काय तर एक प्रकारचा संतर्पण, अपतर्पण व्यत्यास आहे. म्हणजे एकीकडे अपतर्पण होतं व्यायामाने आणि एकीकडे गुरु अशा स्वरूपाचं, की जे दोष, उत्क्लेश, तिन्ही दोषांचा प्रकोप करणारे अशा स्वरूपाचे हेतू आहेत, ते सेवन होत आहे. त्या सगळ्या हेतूंचा परिणाम म्हणून काय होतं, की त्रयोदोषः युगपत प्रकोपमापद्यन्ते. तिन्ही दोष युगपत एकाच वेळी प्रकोपित होतात. कुठल्या कारणाने? हे कुष्ठजनक जे कारण आहेत त्यांनी. त्यांच्यामुळे त्वगादया चत्वारा शैथिल्यम आपद्यन्ते. ह्या दोषांचा परिणाम आणि या हेतूंचा परिणाम या दोन्हीमुळे काय होतं, की त्वगादी जे 4 दृश्य आहेत त्यांच्यामध्ये शैथिल्य उत्पन्न होतं. नंतर तेषु शिथिलेषु दोषः प्रकुपितः स्थानम अधिगम्य संतिष्ठमानाः. आणि तेषु शिथिलेषु म्हणजे त्या शिथिल झालेल्या दृश्यांमध्ये दोष कुपित झालेले दोष आहेत. ते काय करतात तर स्थिरीभूत होतात. त्यामध्ये स्थान निर्माण करतात आणि त्या ठिकाणी संतिष्ठमान त्या ठिकाणी अवस्थित होतात. आणि ते झाल्यानंतर मग त्वगादींची दृष्टी होते. म्हणजे जोपर्यंत दोषांचा संपर्क होत नाही, तोपर्यंत ते शिथिलच असतात. जसं प्रमेयाच्या बाबतीत घडतं, की प्रमेयाच्या संप्राप्तीमध्ये मागच्या वेळेस बघितलं असेल तुम्ही, की बहुद्रव श्लेष्मा दोष विशेषः. नंतर दृश्य जो आहे तो दृश्य संग्रह वर्णन केलेला आहे त्यामध्ये शैथिल्य निर्माण होतं. आणि त्रयो एव निदानादी दोष विशेषः त्यामध्ये काय म्हणतं, की क्षिप्रम श्लेष्मा प्रकुपमा पद्धती. श्लेष्मा क्षिप्रगतीने प्रकुपित होतो. तो मेदाशी एकत्र येतो. मेदाला दुष्ट करत नाही. तोपर्यंत मेद दुष्ट झालेला नसतो. जेव्हा तो कफप्रधान असणारा काही दोष आहे, तो जेव्हा मेदाशी संसर्ग पावतो, तेव्हा मेदाची दृष्टी होते. आणि मग त्यानंतर प्रमेयाची संप्राप्ती पुढची घडते. म्हणजे पहिल्यांदा काय झालेलं असतं, की मेदाचं शैथिल्य झालेलं असतं. दोषही वाढलेला असतो. पण जेव्हा संसर्ग होतो, तेव्हा संप्राप्तीतला महत्त्वाचा टप्पा घडतो. तसंच कुष्ठामध्ये सुद्धा आहे. कुष्ठामध्ये सुद्धा ह्या धातूंमध्ये शैथिल्य निर्माण होतं. आणि ते शैथिल्य निर्माण हे काय करणार आहे, तर ते एक प्रकार वैगुण्य असणार आहे शरीरातलं. हे शैथिल्य म्हणजे हे वैगुण्य आहे, की या दोष कुपित झाले, की डायरेक्टली कुठे ते टेकणे येणार, की ह्या शिथिल झालेल्या दृश्यांमध्ये जाणार. तर हे प्रकुपित झालेले दोष जे आहेत, ते शिथिल झालेल्या अशा दृश्यांमध्ये शिरून त्या ठिकाणी स्थान निर्माण करतात, संतिष्ठित होतात आणि त्वगादी म्हणजे त्वग, रक्तम, लसिका, त्वग, मांसम या चारही दृश्यांची विकृती त्या ठिकाणी होते आणि कुष्ठ उत्पन्न करतात. म्हणजे संप्राप्तीमध्ये काय आहे, की सगळ्यात महत्त्वाचा टप्पा की दोष कुष्ठजनक हेतूंनी कुपित झालेले आहेत, प्रकोपण विकृत झालेले आहेत. हा एक महत्त्वाचा. दुसरा या हेतूंनी तो दृश्य शिथिल झालेले आहेत. आता ह्यांचं शैथिल्य आणि प्रमेयामधल्या संप्राप्तीमधलं शैथिल्य हे भिन्न असणार आहे.
म्हणजे यातले हेतूंचं स्वरूप आणि प्रमेयातले हेतू. प्रमेयातले कसे आहेत तर श्लेष्म, मेद, मूत्रसंजनन करणारे हेतू आहेत. आणि कुष्ठामध्ये काय आहे, की साधारणतः धातूंमध्ये एक प्रकारे मलिनी भाव उत्पन्न करणारे, कोथ निर्माण करणारे अशा स्वरूपाचे हेतू जास्त तुम्हाला बघायचे, की विरुद्ध अशा स्वरूपाचे हेतू आहेत, की जे खूप मोठ्या प्रमाणात दोषांना इरित करतात. त्याच प्रकारे त्या धातूंनाही शिथिल करतात. तर हे महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे कुष्ठामधले असणारं शिथिलत्व वेगळं असणार आहे आणि प्रमेहामध्ये येणारं धातूंचं शिथिल हे वेगळं असणार आहे. हा नेहमी भेद करायला पाहिजे. तर या ठिकाणी जेव्हा दोष स्थिरीभूत होतात, तेव्हा कुष्ठाची निर्मिती करतात. आता ही संप्राप्ती जी आहे, ही तुम्हाला असं वाटतं का की 1-2 महिन्यात घडणारी असेल. तर ही गोष्ट काय सतत अशा स्वरूपाचे जेव्हा हेतू घडले जातात, तेव्हा त्या धातूंमध्ये शिथिल निर्माण होतं. प्रमेयाचं सुद्धा आहे, की प्रमेय हा अनुषंगी व्याधींमध्ये सर्वात श्रेष्ठ सांगितलेला आहे. त्यामध्ये सुद्धा संप्राप्ती घडण्याचा काळ हा खूप मोठा असतो प्रमेयामध्ये. एकदा संप्राप्ती घडली, की व्यक्तिभेद वगैरे ह्या गोष्टी पटापट होतात. पण संप्राप्तीचा पार्ट जो आहे तो खूप दीर्घकालीन असतो. तसं कुष्ठामध्ये आहे. कुष्ठामध्ये हेतू घडल्यापासून ते धातू शिथिल होणं वगैरे ही गोष्ट निर्माण होण्याकरता खूप मोठा कालावधीचा लागतो. संप्राप्ती घडताना सुद्धा, की संप्रामध्ये दोष अशा स्वरूपाचे विकृत पाहिजेत, कुष्ठ हेतूंनी कुपित झालेले, कुष्ठजनक हेतूंनी कुपित झालेले दोष पाहिजेत. तिन्ही दोष कुपित पाहिजेत. नंतर हे तिन्ही दोष कुष्ठ निर्माण होण्याकरता सगळ्यात महत्वाचं काय, की हे 4 दृश्य शिथिल झालेले पाहिजे. हे 4 नसतील, कमी अधिक असतील तर कुष्ठ निर्माण नाही होणार. म्हणजे हे 4 दृश्य दूषित होतील किंवा शिथिल होतील, अशा स्वरूपाचे हेतू सुद्धा त्यातनं घडणं आवश्यक आहे. म्हणजे अल्टिमेटली कुष्ठजनक हेतूंची प्रभावच असा असतो, की हे तिन्ही दोषांना कुपित करतात. प्लस ह्या 4 दृश्यांना शिथिल करण्याचं त्यांची टेंडन्सी असते. आणि हे जेव्हा एकत्र येतं, म्हणजे हे दोष जेव्हा ह्या शिथिल धातूंच्या ठिकाणी जातात, संतिष्ठित होतात, तेव्हा मग मात्र कुष्ठ उत्पत्ती होते. तर या ठिकाणी आता कुष्ठ व्यक्त झालंय. आता कुष्ठी रुग्णांमध्ये कुष्ठ जेव्हा व्यक्त होतं, तेव्हा पुढच्या सुद्धा ज्या स्टेजेस आहेत, त्या सुद्धा खूप साधारणतः दीर्घकालीन सांगितलेल्या आहेत. म्हणजे रुग्णामध्ये तुम्ही जर का बघितलं व्यवहारामध्ये कुष्ठाचे रुग्ण बघितले, तर कुष्ठ असं काल मंडल होतं आणि आज त्याचे 10 मंडल झालेत, असं फार कमी बघायला मिळतं. तर विशेष करून पित्त आणि रक्तप्रदान जर का खूप असेल, रक्तप्राधान्य, तेव्हाच असं घडतं. अदरवाईज कुष्ठ हा अतिशय चिरकारी स्वभावाचा व्याधी आहे. त्यामुळे एक लक्षण निर्माण झाल्यानंतर त्यामध्ये चेंजेस व्हायला, अवस्थांतर व्हायला खूप कालावधी लागतो आणि आपल्याला चिकित्सकालाही खूप मोठा प्राप्त होतो त्यामुळे. चिकित्सा काल खूप मोठा प्राप्त झाल्यामुळे आपल्याला वारंवार अनेक प्रकारची चिकित्सा त्या ठिकाणी करता येते. निराळे शोधनं देता येतात आणि त्या शोधनाची कॅटेगरी सुद्धा अशी सांगितली, की वारंवार शोधन द्यावं लागतं. कारण की दोषच एवढ्या मोठ्या प्रमाणात असतात. आणि मुळात काय आहे, की तिन्ही दोष सांगितलेत त्यामध्ये, की वात, पित्त, कफ असे तिन्ही दोष सांगितले. तरी कुष्ठामध्ये दोषानुसार तुम्हाला शोधनं बदलता येतात. म्हणजे वातेतरेषु सर्पी, की वातप्रधान कुष्ठ असेल तर तुम्हाला सर्पीपान करावं लागतं. पित्तेतरेषु मोक्षो विरेचनम अशा स्वरूपाचे रक्तमोक्षण आणि विरेचन पित्तोत्तर कुष्ठामध्ये आणि कफप्रधान कुष्ठामध्ये वमन. तर कुष्ठामध्ये नेहमी कुष्ठ उत्पन्न झाल्यानंतर कुष्ठी व्यक्ती आणि कुष्ठ व्याधी हा जो काही भेद आहे तो नेहमी बघायला मिळतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं रुग्णाचं परीक्षण करत असताना व्याधी शोधणारं असणे आणि रुग्ण शोधणारं असणे या 2 गोष्टी जुळून यायला जुळून आल्या तरच तुम्हाला शोधन चांगल्या प्रबल अशा स्वरूपात देता येतं. ह्याच्यापेक्षा एखादी गोष्ट कमी जास्त असेल, म्हणजे व्याधी शोधणारं आहे, पण रुग्ण मात्र बलवान नाहीये. तर अशा वेळेस तुम्हाला रुग्णाचं बल वाढवण्याकरता काहीतरी तात्कालिक उपाय करावे लागतात किंवा अशा लोकांना शोधणं अयोग्य सांगितलंय. असे शोधन करण्यासाठी निषिद्ध सांगितलेत रुग्ण. मग अशा वेळेस अशा रुग्णांचं कुष्ठ साध्य असून सुद्धा ते असाध्य अवस्थेमध्ये जातं. कारण की जी काही आपल्या ग्रंथाच्या प्रोटोकॉल प्रमाणे चिकित्सा आहे ती तुम्हाला करता येत नाही आणि मग तुम्हाला ती रुग्णांची जी काही लक्षणं आहेत, ती असाध्य अवस्थेत जाताना दिसतात. तर हे जे फॅक्टर आहेत ते हे अतिशय महत्त्वाचे असतात व्यवहारामध्ये,
की बऱ्याच वेळा काय की रुग्णाचं बल तात्कालिक पद्धतीने वाढवल्याने शोधन केलं, तर ते तात्कालिक शोधन होऊ शकतं. पण रुग्णाचं मुळातच बल कमी आहे, धातूंचं बलच कमी आहे आणि मुळात कुष्ठामध्ये धातूंचं बल अतिशय निकृष्ट अशा स्वरूपात झालेलं असतं. कारण की ऑलरेडी दोष आणि दुष्य हे जर का बघितले तुम्ही की कुष्ठामधले हेतूंनी निर्माण होणारा दोषकोप आणि त्याचा होणारा परिणाम म्हणून धातू शैथिल्य हे अतिशय 2 ताणले गेलेल्या गोष्टी असतात आणि अशा वेळेस दोन्हीला बॅलन्स करून म्हणजे दोषांनाही काढायचंय आणि धातूंचे बलही कमी होणे. अशा वेळेस बॅलन्स करून चिकित्सा करणं खूप कष्टदायक होतं. म्हणून कुष्ठ जसा दिसतो तसा तो साधा व्याधी नाहीये. म्हणजे अगदी एखादं मंडळ जरी असेल, तर ते बरं व्हायला सुद्धा खूप कालावधी लागतो. तर हे कुष्ठ उत्पन्न झाल्यानंतर आता जेव्हा एखादा व्याधी उत्पन्न होऊ लागतो, तर त्याची काही पूर्वरूप शरीरामध्ये निर्माण होत असतात. आता कुष्ठ पूर्वरूप अवस्थेमध्ये निदान केला गेला, तर तो लवकर साथ देऊ शकतो ही अगदी व्यावहारिक गोष्ट आहे. पण हे पॉसिबल प्रॅक्टिकली लॉजिकली पटणारी गोष्ट पण प्रॅक्टिकली अवघड असणारी गोष्ट आहे. म्हणजे कुष्ठाची पूर्वरूप अशा पद्धतीची की जी त्याचा भेद करता येत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला तुमची केस टेकिंग किंवा तुम्ही जे काही हिस्ट्री घेता रुग्णाची, ज्याला आपण उपचार विशेष म्हणतो रुग्णाचा, की रुग्णाच्या सतत सेवनामध्ये येणाऱ्या गोष्टी कुठल्या असतील किंवा अगदी खूप दीर्घ काळापासून अमुक-अमुक गोष्टींचं सेवन करतोय सातत्याने. तर ही गोष्ट जेव्हा लक्षात येते, तेव्हा तुम्हाला उपचार विशेषावरनं दोष कुठला असेल आणि कुठल्या व्याधींचं जनकत्व असणारा स्वभाव त्या दोषांमध्ये असेल. तर हे तुम्हाला अंदाज बांधता येतो. पण जर का केस टेकिंग प्रॉपर नाही झालं, तर तुम्हाला त्या पूर्वरूपावरनं कुष्ठ निदानच करता येऊ शकणार नाही. आणि त्याची लक्षणं जर का बघितली तुम्ही, की तेषां इमानि पूर्वरूपाणि भवन्ति तद्यथा अस्वेदनम्, अतिस्वेदनम्, पारुष्यम्, अतिश्लक्षणता, वैवर्ण्यम्, निस्तोदः, सुप्तता परिदाः, परिहर्षो, लोमहर्षः, खरत्वम्, उष्मायनं, गौरवं, श्वयथु, विसर्पागमनम्, अभीक्ष्णं च, काये कायछिद्रेषु उपदेयः, पक्वदग्ध दष्ट भग्न क्षत उपस्खलितेषु अतिमात्रं वेदना स्वल्पानाम् अपि च व्रणानां दृष्टि असंरोहणं च इति. म्हणजे याचे जर का जोड्या बघितल्या तुम्ही, की तेषाम् इमानि पूर्वरूपाणि भवन्ति तद्यथा अस्वेदनम्, अतिस्वेदनम्. म्हणजे दोन्ही गोष्टी रुग्णामध्ये असू शकतात, की काही लोकांमध्ये वातप्राधान्य असेल, तर तुम्हाला किंवा कफप्राधान्य असेल, तर अस्वेदन हे लक्षण निर्माण होऊ शकतं आणि ज्यांच्यामध्ये पित्त प्राधान्य आहे, अशा सर्वांमध्ये अतिस्वेदन हे लक्षण निर्माण होऊ शकतं. नंतर पारुष्यता आणि अतिश्लक्षणता सुद्धा दोषभेदानुसार लक्षण वेगवेगळी बघायला मिळतात. कोणामध्ये पारुष्य असेल आणि कोणामध्ये श्लक्षणता असेल. वैवर्ण्य हे कुष्ठाच्या पूर्वरूप अवस्थेमध्ये दिसणारं लक्षण आहे. अचानक काय होतं, की वैवर्ण्य निर्माण होऊ लागतं कुठल्याही कारणाशिवाय आणि म्हणजे कार्ष्ण असतं किंवा स्थानिक कार्ष्ण असेल किंवा सार्वजनिक असेल. सार्वजनिक कार्ष्ण असेल तर त्यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत असतात. पण जेव्हा स्थानिक कार्ष्ण निर्माण होऊ शकतो, तेव्हा कुष्ठाचा अंदाज बांधता येऊ शकतो, की रुग्ण सांगतो, की 1-2 महिने झाले माझ्या हातावरती काहीतरी काळपट डाग उठलेत वगैरे आणि ते काही केल्याने जात नाही. तर अशा वेळेस ते कुष्ठाचं पूर्वरूप असू शकेल, हे लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर कंडू हे एक लक्षण कुष्ठाच्या पूर्वरूप अवस्थेमध्ये बघायला मिळतं. कंडू त्या मानाने की आपल्याला अंदाज बांधता येणारं लक्षण आहे, की हे काहीतरी त्वकविकार आहे किंवा काहीतरी म्हणजे त्यातल्या त्यात त्याच्या कॅटेगरीचे असणारे शीतपित्त आहे, पोट, उचकाट, कंडू वगैरे ह्या ज्या काही त्याचा अंदाज बांधता येणारं हे लक्षण आहे. नंतर दुसरं निस्तोदहा, की तोदवत वेदना त्या निर्माण होते. सुप्तता म्हणजे काय, की त्वचा त्या मानाने बधीर होणे, स्पर्श हानी होणे किंवा स्पर्श ज्ञान कमी होणे, हे एक लक्षण बघायला मिळतं कुष्ठच्या पूर्वरूपामध्ये. नंतर परिदाह, परिहर्ष, लोमहर्ष. परिदाह म्हणजे अचानक काय दाह निर्माण होतो त्वचेच्या ठिकाणी, की रुग्ण सांगतो, की माझ्या ते डोळे कुठल्यातरी एका अंगातनं काहीतरी वाफा निघाल्यासारखं वाटतायत, खूप उष्ण वाटतंय, मिरची ठेवल्यासारखी आग होते वगैरे. हे टिपिकल लक्षणं रुग्णामध्ये दिसतात. नंतर परिहर्ष, लोमहर्ष. परिहर्ष म्हणजे झिणझिणिका किंवा एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो, की
व्यवहारी भाषेमध्ये मुंग्या येणं किंवा त्या स्वरूपाचं लक्षण असतं. नंतर खरत्व, उष्मायनम. उष्मायनम म्हणजे त्या ठिकाणी उष्मा काहीतरी निखारा ठेवलाय असं एक लक्षण असतं. नंतर गौरव, श्वैथू विसर्प अगमनम अभीक्षणम च. श्वैथू विसर्पागमनम अभीक्षणम च की साधारणतः हे सगळे व्याधी म्हणजे श्वैथू वगैरे विसर्पासारखे लक्षण निर्माण होतात. नंतर काय छिद्रेषु उपदेहा, मलांचं जे काही काय छिद्र जे असतात त्यांच्या ठिकाणी अतिप्रमाणात संचय निर्माण होणे. नंतर पक्व, दग्ध, दष्ट, भग्न, क्षत, उपस्खलितेषु अतिमात्रम वेदना भवती. की पक्व, दग्ध वगैरे हे जे काही हेतू आहेत की ज्यांच्यामुळे व्रण निर्माण झाला असेल तर त्यामुळे अतिप्रमाणात वेदना निर्माण होते. म्हणजे नॉर्मली अल्प वेदना निर्माण करणारा हेतू असताना सुद्धा अतिप्रमाणात वेदना निर्माण होणे हा एक महत्वाचा लक्षण यामध्ये पूर्वरूपामध्ये बघायला मिळतं. नंतर स्वल्पानामपि च व्रणानाम दृष्टी असंरोहणम चेती, म्हणजे अल्प प्रमाणात दृष्टी असून सुद्धा किंवा अल्प प्रमाणात व्रण निर्माण झाला असताना सुद्धा त्याचं रोपण जे आहे, संरोहण जे आहे ते अतिशय कष्टाने होतं. हे सुद्धा एक बघायला मिळतं व्यवहारामध्ये. म्हणजे ज्याला आपण डायबेटिक फूट वगैरे वगैरे अशी संज्ञा जरी दिली तरी ते कुष्ठाचं एक पूर्वरूप असू शकतं, हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि अशा रुग्णांना म्हणजे हा बऱ्याच वेळा अनुभव आलाय की जेव्हा असे डायबेटिक पेशंट असतात की ज्यांना डायबेटिक फूट झालाय किंवा व्रण झालाय आणि तो गँग्रीन अशा अवस्थेमध्ये जातोय, तर अशा वेळेस कुष्ठाची चिकित्सा केल्याने आणि औषध वापरल्याने त्यांची लक्षणं कमी होतात. बाधिर्य किंवा उष्णत्व वगैरे हे सगळी लक्षणं कमी झालेली बघायला मिळतात आणि व्रण लवकर भरतो. तर आता व्रण न भरण्याचं कारण सुद्धा तेच असणार आहे. म्हणजे हे सगळ्या ह्याला लॉजिकली जर का तुम्ही विचार केला तर त्यामध्ये एक तर तिन्ही दोषांचा कोप आहे प्लस क्लेदाची निर्मिती आहे म्हणजे क्लेद तयार होते आणि अशा वेळेस ज्या ज्या ठिकाणी क्लेद असेल त्या ठिकाणी व्रणाचं पूर्णतः रोपण चांगल्या पद्धतीने होत नाही आणि झालं तरी त्या ठिकाणी व्रणवस्तू निर्माण होते म्हणजे एक विकृत अशा स्वरूपाचं व्रणाचं संरोहण होतं. हे आपल्याला बघायला मिळतं. इव्हन अगदी भग्नामध्ये सुद्धा क्लेदवर्जित किंवा क्लेद कमी उत्पन्न करणारा आहार त्या ठिकाणी पथ्यकारक म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे साक्षात निर्लवण आहार सुद्धा आहे, जसं कुष्ठामध्ये सुद्धा आहे. तर ज्या ज्या गोष्टींनी क्लेद निर्माण होईल त्या सगळ्या गोष्टी वर्ज्य केल्या तर काय होते की कुठल्याही गोष्टीचं संधान चांगल्या प्रकारे होतं. मग ते भग्न संधान असेल, व्रण संधान असेल कुठलाही. तर हा एक क्लेद हा महत्वाचा फॅक्टर असतो की जो व्यवस्थित रोपण करू देत नाही. ततो अनन्तरं कुष्ठानि अभिनिर्वर्तन्ते तेषाम् इदं वेदना वर्णसंस्थान प्रभाव नाम विशेषविज्ञानं भवति. तद्यथा वृक्ष अरुणपरुषाणि विषमविसृतानि खरपर्यन्तानि तनूनि उद्वृत्त बहितनूनि सुप्तवत सुप्तानि वृषित लोम अचितानि निस्तोद बहुलानि अल्पकण्डुदाह पूय लसिकानि आशुगती समुत्थानानि अशुभेदिनी जंतुमन्ति कृष्ण अरुण कपालवर्णानि च कपालकुष्ठान इति विद्यात. आता त्यानंतर कुष्ठ निर्माण झाले की त्यांचा विकल्प सांगताना सांगितलंय की वातदोष आधिक्याने असेल तर काय विकल्पने म्हणू शकतो तर कपालकुष्ठ नावाचं एक महाकुष्ठ निर्माण होतं. त्यामध्ये लक्षणं काय असतात की वृक्ष अरुण परुष, जे वृक्ष गुणाने युक्त असणारं कुष्ठ असतं, अरुण वर्णी असतं, परुष असतं. नंतर विषम विसृतानी, त्याचा प्रसर जो आहे तो अतिशय विषम अशा स्वरूपाचा असतो. नंतर खर पर्यंतानी, त्याची कडा जी असते ती खर अशा स्वरूपाची असते. नंतर तनुनी, म्हणजे त्यामध्ये उत्सन्नत्व नसतं, जसं मंडल कुष्ठामध्ये त्वचेपेक्षा वरती उठलेलं असतं तसं कापाल कुष्ठामध्ये नसतं. नंतर उद्वृत्त, जे काही मंडल आहे ते थोडस असे जर आपण कॉइन ठेवला किंवा पातळ एकदा कागदाची घडी गोल करून ठेवली एखाद्या याच्यावरती, जसं ते उद्वृत्त निर्माण होतं तसं कपालकुष्ठामध्ये असतं. म्हणजे ओळखूता येतं पण खूप उठलेलं नसतं त्वचेवरती. म्हणजे मध्यभागी थोडं उठलेलं आणि बाह्यभाग पातळ अशा स्वरूपाचं ते कुष्ठ असतं. नंतर सुप्तवत सुप्ताणी, म्हणजे
अतिशय जास्त प्रमाणात सुप्ती असते यामध्ये. सुप्तवत सुप्तानी याचं वर्णन करताना टीकेमध्ये वर्णन केलंय, की अतिप्रमाणात सुप्ती त्यामध्ये बघायला मिळेल. सुप्तवत सुप्तानी इति अत्यर्थ अस अत्यर्थ अस्पर्श ज्ञान इत्यर्थः. नंतर हृषित लोम अचितानी, तर त्या ठिकाणी रोमहर्ष वगैरे हे लक्षण अतिप्रमाणात असतात. नंतर तोद नावाचं जी काही वेदना असते ती बघायला मिळते. नंतर निस्तोद बहुलः, बाहुल्याने त्या ठिकाणी तोदवत वेदना असते. नंतर कंडू, दाह, पूय, लसिका ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात तर अल्प असतात त्या मानाने वातप्रधान कुष्ठामध्ये. नंतर अशुगती, समुत्थान, अशुभेदिनी आणि त्याचा प्रसार लवकर होत असल्यामुळे वातप्राधान्य असल्यामुळे ते झपाट्याने पसरतं. जंतुमंती त्यामध्ये काही कालानंतर क्लेदाचा संसर्ग आला आणि तो जर का व्यवस्थित शोधन नाही झालं शरीराचं, अशा वेळेस कृमी उत्पन्न होण्याची सुद्धा शक्यता असते. नंतर कृष्ण अरुण कपाल वर्णानी, त्याचं जे काय संस्थान सांगितलं ते कसं आहे तर कपाल वर्णानी, कृष्ण अरुण वर्णाचं आणि कपालाप्रमाणे दिसणारं, खरपराप्रमाणे दिसणारं असं कपाल कुष्ठ आणि ती विद्यात. तर ह्याची तुम्ही म्हणलं तसं की हा फोटो जर का बघितला कपाल कुष्ठाचा, ते तुम्हाला कळेल की ते साधारणतः कपालकुष्ठाप्रमाणे खरस्पर्शी, कृष्णवर्णी वगैरे हे सगळे तुम्हाला ते भाव त्या ठिकाणी बघायला मिळतात कुष्ठामध्ये. नंतर पुढचं जे आहे ते पित्त औदुंबर कुष्ठ, की ताम्राणी, ताम्र खर रोम राजीभी अवनद्धानी बहलानी बहु बहल पूय रक्तलसिकानी कंडू क्लेद कोथ दाह पाकवंती अश्वती समुत्थान भेदिनी ससंताप क्रिमिनी पक्व औदुंबर फलवर्णानी औदुंबर कुष्ठानी ती विद्यात. आता हे औदुंबर कुष्ठ तुम्हाला बघायला मिळेल की वरती या रुग्णाची स्लाइड आहे, तिथे तुम्हाला साधारणतः कुष्ठ कसं असू शकेल हे दाखवण्याकरता, म्हणजे औदुंबराचं स्वरूप बघितलं, पिकलेलं औदुंबर जर का फळ बघितलं तुम्ही तर त्यात कसं असतं की विचित्र वर्णाचं असतं. एक प्रकारचा विचित्र गंध असतो, विस्रगंध असल्यासारखा. कृमी उत्पन्न झालेले असतात. अतिशय लिबलिबीत आणि पिचपिच असं ते स्वरूप असतं. क्लेद खूप मोठ्या प्रमाणात असतो. तर त्या स्वरूपाचं हे कुष्ठ असतं. याच्यामध्ये जर का बघितलं तुम्ही की निरनिराळे वर्ण असतात, म्हणजे पूय असतो, लसिका असते, रक्त मध्ये मध्ये असतं, वास येत असतो त्याचा, बहुस्रावी अशा स्वरूपाचं हे सगळं पिक्चर जे आहे ते औदुंबर कुष्ठामध्ये असतं. आता यामध्ये पाक नावाची गोष्ट सतत निर्माण होत असल्यामुळे यामध्ये स्राव आणि पूय वगैरे या गोष्टी जास्त निर्माण होत असतात आणि त्याचा परिणाम म्हणून विस्रगंध बघायला मिळतो. अतिशय दुर्गंध अशा स्वरूपाचं हे कुष्ठ रुग्णाचं पिक्चर असतं. आता यामध्ये बहुबहल पूय रक्तलसिकाणी, जसं वरती त्यांनी काय सांगितलंय की अल्प कंडू दाह पूय रसिका वातप्रधान याच्यामध्ये त्या अल्प असतील आणि पित्तच कुष्ठामध्ये मात्र त्या कशा असतील तर बहु आणि बहल अशा स्वरूपाच्या असतील. नंतर वातप्रधान कुष्ठ कसं आहे तर अल्पकंडू क्लेद यांनी युक्त असणार आहे. तर पित्तप्रधान कुष्ठ कसं आहे तर कंडू क्लेद कोथ दाह पाकवंती. यामध्ये कोथ नावाची गोष्ट ही त्या मानाने लवकर घडेल, कारण की पाक निर्माण करणारा किंवा त्या ठिकाणी एक प्रकारे आत्यंतिक प्रमाणात क्लेद निर्माण करणारा घटक म्हणजे कुठला आहे तर पित्त आहे आणि रक्ताशी संबंध असल्यामुळे त्या मानाने ते अशुगती अशा स्वरूपाची त्यामध्ये असते. अशुकारित्व जास्त असतं. दाह पाकवंती अशुगती समुत्थान भेदिनी आणि ज्या ज्या ठिकाणी ते पसरेल त्या ठिकाणी पाक, स्राव वगैरे ही सगळी लक्षण निर्माण होतात. संताप असतो एक प्रकारचा, म्हणजे ज्वराधिक लक्षणं सुद्धा निर्माण होतात किंवा त्या त्या कुष्ठाच्या असमंत प्रदेशी औष्ण्य असतं वगैरे या दोन्ही दृष्टीने कृमी उत्पन्न होण्याचाही प्रवृत्ती या कुष्ठामध्ये जास्त असते.
आणि ते पक्व औदुंबर फलवर्णाने, पक्व औदुंबराच्या वर्णाप्रमाणे दिसणारं म्हणून त्याला औदुंबर कुष्ठ असं म्हणतात. नंतर स्निग्धा आणि गुरुणी उत्सेदवंती श्लक्ष्ण स्थिर पीत पर्यंतानी शुक्ल रक्तावभासानी शुक्ल रोमराजी संतानानी बहुबल शुक्ल पिच्छल श्राविणी बहुक्लेद कंडुक्रिमिनी सक्तगती समुत्थान वेदिनी परिमंडलानी मंडल कुष्ठानी ती विद्यात. तिसरं कुष्ठ प्रकार कुठला आहे तर मंडल कुष्ठ, की जो कफप्रधान म्हणून सांगितलेला आहे. तर स्निग्धा आणि ज्याचा स्पर्श स्निग्ध असतो. आता वरचे कसे आहेत तर खरस्पर्शी किंवा अशा स्वरूपात सांगितले. वातप्रधान तर कसं आहे तर वृक्ष आणि खरस्पर्शी अशा स्वरूपाचं असतं. तसं मंडल कुष्ठ कसं सांगितलंय तर स्निग्ध स्पर्शी किंवा स्निग्ध आणि गुरुणी. नंतर ते काय तर सगळ्यात महत्वाचा व्यवस्थित असणारं लक्षण कुठलं आहे तर ते उत्सेदवंती. ते त्वचेच्या खूप वरती उठलेलं असतं. उत्सेद त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. नंतर श्लक्ष्ण स्थिर पीत पर्यंत आणि ज्याची कडा जी असते त्या मंडलाची ती कशी असते तर श्लक्ष्ण स्पर्शी आणि पीत वर्णाची असते आणि प्लस ती कशी असते स्थिर असते. म्हणजे मंडल कुष्ठामध्ये हे एक महत्वाचं असते की त्यांच्यामध्ये चेंजेस ते फार दीर्घकालाने होत असतात. म्हणजे आज मंडल कुष्ठाचा परी किंवा कडा जी आहे तुम्हाला जशी असेल तशीच ती 6 महिन्याने सुद्धा बघायला मिळेल. त्यामध्ये फार काही चेंजेस होत नाहीत. तर हे स्वरूप जे आहे ते मंडल कफप्रधान कुष्ठाचं असतं. नंतर शुक्ल रक्तावभासानी त्यामध्ये या दोन्हीचं संमिश्रण असतं. शुक्ल आणि रक्त अशा स्वरूपाचं वर्ण असतो. नंतर शुक्ल रोमज राजी संतानानी तर त्यावरचे लोम किंवा राजी जे आहेत ते कसे आहेत तर शुक्ल वर्णाचे असतात. नंतर बहु बहल शुक्ल पिच्छल श्राविणी की साधारणतः सतत स्राव होणे आणि खूप मोठ्या प्रमाणात होणे ही दोन्ही गोष्टी त्यामध्ये असतात. तर ते स्राव जे आहेत ते पिच्छल आणि शुक्र अशा गुणांचे असतात. नंतर बहुक्लेद कंडुक्रिमिनी यामध्ये अतिप्रमाणात क्लेद कंडू हे लक्षण अधिक असतं आणि कृमी सुद्धा लवकर उत्पन्न होताना दिसतात किंवा मोठ्या प्रमाणात कृमी उत्पन्न होताना दिसतात. नंतर सक्त गती समुत्थान बेदिनी सक्त जसं आता वरती अशुगती सांगितलं या ठिकाणी काय तर सक्त म्हणजे अतिशय हळूहळू ते पसरणार असतं. तर अशा स्वरूपाचे जे काही परिमंडल आणि अशा स्वरूपाचा स्वभाव असणारे जे कुष्ठ असतं त्याला मंडल कुष्ठ असं म्हणतात. म्हणजे वातज पित्तज आणि कफज हे तिन्ही दोषांचे एक एक जे काही आधिक्य आहे त्यातनं निर्माण होणारे कुठले आहेत तर कपाल कुष्ठ, मंडल कुष्ठ आणि औदुंबर कुष्ठ असे 3 प्रकार आहेत. आता पुढे त्यांनी संसर्गाचे सांगितलेले पुढे संसर्गाचे प्रकार सांगताना परुष आणि अरुण वर्णानी बही अंतशावाणी नील पीत ताम्र व भासाणी अशुगती समुत्थानानी अल्पकंडू क्लेद कृमिनी दाह भेद निस्तोद बहुलानी शुकोपहत शुकोपहतोपम वेदनानी उत्सन्न मध्यानी तनुपर्यंतानी कर्कश पीडका अचितानी दीर्घ परिमंडलानी वृक्षजीवाकृतीनी वृक्षजीवान इति विद्या. तर वृक्षजीवाप्रमाणे असणारं जे काही कुष्ठ आहे की त्याचं बाह्य स्वरूप जे आहे त्या स्वरूपाचं असतं म्हणजे त्याचा वर्ण असेल स्वरूप असेल ते. तर ते कसं असतं तर परुष अरुण वर्ण नंतर बही अंत शाववर्णी नंतर नील पीत ताम्र व भासाणी नील पीत ताम्र असे सुद्धा विचित्र वर्ण त्यामध्ये निर्माण होऊ शकतात. नंतर हे सुद्धा कसं आहे तर अशुगती समुत्थान अशा स्वरूपाचं आहे. त्यामध्ये अल्पकंटू क्लेद क्रिमी हे अल्प असतात. नंतर दाह भेद निस्तोद बहुलाणी ज्याच्यामध्ये दाह भेद तोद म्हणजे
मुळातच ते वातपित्त प्रधान असल्यामुळे काय तर तोद ही वेदना असेल वातप्रधान, दाह सुद्धा हे लक्षण असेल. नंतर शुक आणि उपहत झाल्याप्रमाणे अशा स्वरूपाची विशिष्ट वेदना त्यामध्ये सांगितलेली त्यांनी. नंतर उत्सन्न मध्य आणि तनुपर्यंत आणि ह्याच कापालपुष्ठामधल्यासारखंच की मध्यभाग हा कसा असतो तर वरती उठलेला असतो आणि कडा मात्र तनू असते म्हणजे पातळ असते. नंतर कर्कश पीडका अचिता आणि की त्या ठिकाणी कर्कश अशा स्वरूपाच्या पीडका निर्माण झालेल्या बघायला मिळतात. नंतर दीर्घ परिमंडल असतात. त्याचे जे मंडल असतात ते दीर्घ प्रतान अशा स्वरूपाचे असतात. तर हे काय तर वृषजीव कुष्ठ झालं. नंतर पुढचं जे आहे ते पुंडरीक कुष्ठ. शुक्ल रक्तावभासानी रक्तपर्यंतानी रक्तराजी सीरा संततानी उत्सेदवंती बहुबहल रक्तपूय लसिकानी कंडू क्रिमिदाह पाकवंती अशुगती समुत्थान भेदिनी पुंडरीक पलाश संकाशानी पुंडरीकान इति विद्यात. तर पुंडरीक पलाशाप्रमाणे म्हणजे पद्मपत्राप्रमाणे जे असणारं असतं त्याला पुंडरीक कुष्ठ असं म्हणतात. ते कसं आहे तर शुक्ल रक्तावभासाने शुक्ल रक्तवर्णाचं तिची कड जी आहे ती कशी असते रक्तपर्यंत आणि म्हणजे मधला भाग त्यामानाने थोडासा पिंकिश असणारा आणि कड मात्र रक्त वर्णाची असते. नंतर रक्तराजी शिरा संततानी आतमध्ये ज्या काही मंडलामध्ये ज्या काही शिरा असतात त्या रक्तवर्णी असतात. नंतर उत्सेदवंती हे थोडस उठलेलं असतं. यामध्ये रक्त पूय लसिका ह्या कशा असतात तर बहु आणि बहल या स्वरूपाचे असतात. कंडू आणि कृमी सुद्धा निर्माण होतात. दाह पाकवंती असतं. नंतर ह्याचं सुद्धा अशुगती समुत्थान भेदेने सांगितलेलं आहे. यामध्ये पित्ताचा संबंध आल्यामुळे हे सुद्धा आहे अशु अशा स्वरूपाचं समुत्थान भेदेने सांगितलं आणि पद्मपत्राप्रमाणे असं त्याचं वर्णन सांगितलं. नंतर पुढचं जे आहे ते सिद्म अशा स्वरूपाचं कुष्ठ परुष अरुणानी विशीर्ण बही तनुनी अंतहा नंतर स्निग्धानी शुक्ल रक्तावभासानी बहुनी अल्पवेदनानी अल्पकंडूदाह पूयलसिकानी लघु समुत्थानानी अल्पभेद क्रिमिनी अलाभू पुष्पसंकाशानी सिद्मकुष्ठानी ती विद्यात. सिद्मकुष्ठाच्या बाबतीत काय की परुष अरुणात वर्णी नंतर विशीर्ण बही तनुनी अंतस्निग्धानी. आता सिद्मकुष्ठाच्या बाबतीत काय आहे की तुम्ही वरचा पापुद्रा जर का बघितला म्हणजे सिद्मकुष्ठाचं पिक्चर असेल आता ते अलाभो पुष्पाप्रमाणे असतं. ते ताम्र अशा स्वरूपाचं ते स्वरूप असतं. हे अलाभो पुष्पाप्रमाणे त्याचा वर्ण असतो. आणि महत्वाचं काय आहे की त्याचा वरचा जो पापुद्रा असतो तो अतिशय वृक्ष अशा स्वरूपाचा असतो आणि तो घृष्टम रजकिरीत असं टिपिकल लक्षण सिद्मकुष्ठा बाबतीत असतं की ते वरचा पापुद्रा किंवा ते स्केल्स काढले गेले की आतमध्ये रक्तवर्ण बघायला मिळतो तुम्हाला. म्हणून त्यांनी सांगताना सांगितलंय की बही तनुनी अंतस्निग्धानी नंतर अल्पवेदना अल्पकंडू दाह पाक पूय लसिकाणी ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये अल्प असतात. त्या मनाने कसं आहे की ह्याच्यामध्ये वेदनाचं जे काही आपण म्हणतो की प्रवर्धमान ज्या काही वेदना होत असतात बाकीच्या कुष्ठामध्ये त्या मनाने ह्याच्यामध्ये कमी असतात. म्हणजे सिद्मकुष्ठ मुळातच वाता आणि कफाचा संबंध आल्यामुळे अतिशय स्थिर मंद वेदनायुक्त मंद कंडूयुक्त वगैरे अशा सगळ्या लक्षणांनी युक्त असतं. त्यामुळे त्याचा प्रसारही खूप मोठ्या प्रमाणात होत नाही आणि कफाच्या संसर्गामुळे त्याचं लक्षणही कमी होत नाही लवकर. म्हणजे या दोन्ही दृष्टीने सिद्मकुष्ठ हे खूप लोकांमध्ये खूप दिवस बघायला मिळतं आणि खूप दिवस त्याची चिकित्सा करावी लागते. नंतर लघु समुत्थानानी म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे की हे फक्त पृष्ठे उरसी असं सांगितलंय की काही ग्रंथामध्ये की अष्टांग हृदय किंवा तुम्ही सुश्रुत मध्ये बघितलं तर साधारणतः पृष्ठ आणि उर प्रदेशी ह्याचा विशेष करून व्यक्ती झालेली बघायला मिळते. साधारणतः आता उर हे कफस्थान आहे वगैरे ह्याचं आपल्याला लॉजिकली बघता येतं पण प्रभावाने ते उर आणि पृष्ठ या ठिकाणीच असतं. प्लस काय ते लघु समुत्थान म्हणजे अल्प देश त्यांनी व्यापलेला असतो.
नंतर अल्पभेद असतो त्यामध्ये, अल्पकृमी असतात आणि ते अलाबू पुष्पाप्रमाणे दिसणारं असं कुठलं तर सिद्धमुकुष्ट. नंतर शेवटचं 7वं जे महापुष्ट सांगितलंय, की काकणंतिका वर्णानी आदौ पश्चात्तु सर्व कुष्ठलिंग समन्वितानि पापीयसा सर्व कुष्ठलिंग संभवेन अनेक वर्णानी काकणान इति विद्यात् तानि असाध्यानि साध्यानि पुनरितराणि. आता काकणंतिका नावाचं कुष्ठ जे असतं ते कसं असतं तर ते गुंजा फलाप्रमाणे दिसणारं असतं. आणि सांगताना त्यांनी असं सांगितलंय की ते अत्यर्थ पीडाकृत सांगितले. पापी असे येती म्हणजे काय तर अत्यर्थ पीडाकृत असतं. आणि त्यांनी खाली किंवा पापीयसा इत्यादी पुनर्वचनेन सर्व कुष्ठलिंगानां काकणके पाप अरब्धत्वेन असाध्यताम अत्यर्थ पीडा कर्तृत्वा दर्शयति. ते दोन्ही त्यांनी अर्थ सांगितले. की अत्यर्थ पीडाकृत किंवा ज्याच्यामध्ये पापारब्धत्व आहे म्हणजे काहीतरी कर्म हेतूचा संबंध आहे. तर अशा वेळेस ते काकणक नावाचं कुष्ठ निर्माण होतं. त्यांनी सांगितलंय की सुरुवातीला ते गुंजा फलाप्रमाणे त्याचा वर्ण असतो. पश्चात सर्व कुष्ठलिंग समन्विताने आणि नंतर मग जसा काल लोटतो त्याप्रमाणे ते सर्व कुष्ठाप्रमाणे त्याचा वर्ण दिसायला लागतो आणि ते अत्यर्थ पीडाकृत असणार आणि प्रभावाने किंवा सन्निपातिक असल्यामुळे ते असाध्य सांगितलेले आणि साध्य आणि पुनरितराणी आणि बाकी इतर जे आहेत ती साध्य अशा स्वरूपाची कुष्ठ सांगितलेली. तर हे फोटो तुम्ही बघितले की तुम्हाला अंदाज येईल. म्हणजे विकल्पानुसार जर का बघितलं तुम्ही दोषांचा तर कुष्ठ परीक्षणामध्ये जेव्हा आपण भेद करतो तर त्यातले चरक निदानामधले सगळे हेतू लक्षण कोशामध्ये आलेले संदर्भ आहेत. जर का आपण एक टेम्पलेट किंवा एक परीक्षण पद्धती तयार केली की त्यामध्ये व्हिज्युअल स्केल कशी जशी असते त्याप्रमाणे जर का कुष्ठामध्ये परीक्षणाचं स्केल तयार केली तर त्यातनं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील की कुष्ठस्य मध्ये उत्सन्नत्वम हे लक्षण कोणामध्ये असतं, कुष्ठस्य मत्स्य शकर सदृशत्वम, कुष्ठस्य राजीवी रक्तवर्णाभी संततत्वम हे सगळी लक्षणं जे आहेत ती तुम्हाला त्याच्यावरनं कळेल. आणि हे कुष्ठपर्यंतानाम असमत्वम. आता ह्याचा अर्थ काय की कुष्ठामध्ये त्यांनी सांगितलं की विषम विस्तृत असतं कापाल कुष्ठ. तसं त्यामध्ये आणखीन एक लक्षण काय असतं की पर्यंतानाम असमत्वम, समत्व नसतं कडेमध्ये त्याच्या बाजूची जी कडा असते ती कशा पद्धतीने पसरलेली असते त्यामध्ये सिमेट्रिसिटी नसते. नंतर लक्षण भेदामध्ये जर का बघितलं तर कुष्ठस्थान स्राव पिच्छिला, नंतर कुष्ठपर्यंतानां लक्षणत्वम, कुष्ठ विस्तृतम विषमत्वम, कुष्ठस्य स्थिरत्वम वगैरे हे सगळी जी लक्षण आहेत ती कोणाकोणामध्ये बघायला मिळतात तुम्हाला दिसेल. नंतर कुष्ठस्थानात स्राव अधिका हे मंडल संज्ञ कुष्ठाचं आहे. तसंच ते बहुस्रावा विसर्जिका म्हणजे बहुबहल अशा स्वरूपाचा स्राव जो आहे तो मंडल कुष्ठामध्ये असतो आणि केवळ बहुस्रावी अशा स्वरूपाचं जर का असेल तर ते विसर्जिकेचं लक्षण असतं. नंतर अभिषंदत्व कोणामध्ये असतं तर ऋष्यजीव, औदुंबर, कापाल, पुंडरीक आणि मंडल कुष्ठामध्ये यामध्ये. नंतर अपाकी असणारं कुठलं कुष्ठ असतं तर ते काकणक नावाचं कुष्ठ असतं. आता हे जर का दोषांचं पूरण करणारे अभिषंधी अशा स्वरूपाचे हेतू जर का असतील क्लेद प्रधान असणारं कुष्ठ म्हणजे विशेष करून कफपित्त प्रधान कुष्ठामध्ये असं पित्त असू शकतं. नंतर विशीर्णांग किंवा एखादं मांस सडणं कुष्ठाच्या प्रदेशी असणारं मांस सडणं त्यातनं दुर्गंध येणं खूप पाक होणं वगैरे हे लक्षणे या अशा रुग्णामध्ये बघायला मिळतात. विशेष करून ज्या लोकांमध्ये विदग्ध आणि लवण रसाचं अतिसेवन आहे अशा लोकांमध्ये विशीर्णांग हे बघायला मिळतं. नंतर वृक्ष असणारं कुष्ठ की वृक्ष हेतून येणारं म्हणजे वाताच्या तरतमत्वापैकी
तर त्यामुळे की तुम्हाला हे वृक्षवर्णाचे शेड सुद्धा कळतील, की वेगवेगळ्या स्वरूपाचा वृक्षत्व यामध्ये तुम्हाला दिसेल. काही खरस्पर्शी आहेत, तर काही नुसते वृक्ष आहेत. हे पण त्या स्वरूपाचं आहे. आता हे मंडलकुष्ठ. मंडलकुष्ठामध्ये काय की प्रत्येक मंडल हे एकमेकाला मिसळलेले असतात आणि मोठा समुत्थान किंवा मोठा वास्तू त्यांनी व्याप्त केलेली असते. पहिल्यांदा सुरुवातीला एक एक मंडल असतात. हे जर का झूम करून बघितलं तुम्हाला त्याची कडा दिसेल. कडा अतिशय स्निग्ध, काही ठिकाणी पीतवर्णी आहे अशी दिसेल. आणि सगळी मंडल ही प्रत्येतम संसक्तम म्हणजे एकमेकाला लागलेली प्लस उत्सन्नत्व असतं, म्हणजे त्वचेपेक्षा वरती आलेलं असतं ते, म्हणजे अगदी 1 ते 1.5 मिलीमीटरने ते वरती परत आलेलं असतं, ते कळतं तुम्हाला. तर हे मंडलकुष्ठ आहे. तर ही साधारणतः वात, पित्त, कफ यांचा भेद तुम्हाला जाणून देणारे हे सगळे फोटोग्राफ्स आहेत, की याच्यावरनं वातकुष्ठ कशा स्वरूपाचं असेल, पित्तप्रधान कुष्ठ कशा स्वरूपाचं असेल, कफप्रधान कशा स्वरूपाचं असेल हे कळतं. तत्र यत् असाध्यं तत् असाध्यतां नातिवर्तते. साध्यं पुनः किंचित साध्यताम् अतिवर्तते कदाचित अपचारात्. साध्यानि हि षट् काकनकवर्ज्याणि अचिकित्स्यमानानि अपचारतो वा दोषै अभिषिन्दमानानि असाध्यताम् उपयान्ति. आता हे एक महत्वाचं एक तात्विक सूत्र आहे, की ज्याच्यामध्ये हे सगळ्याच व्याधींना लागू पडतं, की तत्र यत् असाध्यं तत् असाध्यतां नातिवर्तते. की त्यामध्ये सुद्धा जे असाध्य आहे, ते असाध्यताचं अतिवर्तन करत नाही. म्हणजे ते मुळातच असाध्य असतं. ते साध्य होऊ शकत नाही. पण साध्यं पुनः किंचित साध्यतां अतिवर्तते कदाचित अपचारात. पण साध्य असणारं कुष्ठ जे आहे किंवा साध्य असणारं व्याधी जे आहे, ते तो साध्यतेचं अतिवर्तन करणारा ठरतो. कशामुळे? तर कदाचित अपचारात. जर का चिकित्साकालीन किंवा व्याधीकालीन काही मिथ्यापचार घडला, त्यामुळे साध्य असणारं त्याचं पिक्चर सुद्धा बदलतं आणि ते असाध्य अवस्थेमध्ये जातं. साध्य आणि हिषट साध्य असणारे कुष्ठ कुठले सांगितले त्यांनी 6 प्रकारचे. काकनक वर्ज्याणी. काकनक सोडून बाकीचे सगळे जे आहेत, ते कसे सांगितले तर चिकित्स्यमान सांगितलेले आणि ते साध्य असून सुद्धा की अ, चिक ते सुद्धा असाध्य अचिकित्स्यमान होऊ शकतात. का त्यांनी सांगितले की दोषे अभिषंदमानानी असाध्यतां उपयांती. जर का दोषांचं अभिषंदन झालं, म्हणजे अपुर्यमान झाले दोष त्या ठिकाणी, चिकित्सा कालामध्ये मिथ्योपचार घडल्यामुळे. तर ते सुद्धा साध्याचे काही 6 प्रकार आहेत. ते सुद्धा कसे होतात तर ते असाध्य म्हणजे साध्यतेचं अतिवर्तन करतात आणि असाध्य होऊन बसतात. हे सगळ्याच बाबतीत आहे. सगळ्या व्याधींच्या बाबतीत हाच एक नियम लागू आहे, की कुठलाही व्याधी झाल्यानंतर तो ज्याला आपण म्हणतो की कालम न यापयेत, की प्रत्येक व्याधीमध्ये जर का शोधनाची अवस्था असेल, तर तुम्हाला शोधन आणि दोष काढलेच पाहिजे. जर का तुम्ही त्या ठिकाणी शमन चिकित्सेचा उपयोग केला, दोषांचं बल अधिक आहे, पण तुमचं चिकित्सेचं बल तेवढं नाहीये. तर अशा वेळेस दोष पूर्ण जाणार नाहीत आणि शरीरामध्ये तसाच व्याधी निर्माण होत राहील आणि त्याची पुढची अवस्था निर्माण होईल. म्हणून अशा वेळेस साध्य असणारा प्रकारही असाध्य अवस्थेमध्ये कन्व्हर्ट होईल. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होईल. तर ही एक गोष्ट तुम्हाला व्याधीच्या चिकित्सेमध्ये नित्य लक्षात ठेवावी लागते. साध्यानाम अपि उपेक्षमाणानां त्वग्मांसशोणित लसिका कोथ क्लेद संस्वेदजाः कृमयो अभिमूर्छन्ति. साध्य कुष्ठांच्या बाबतीत सुद्धा उपेक्षा केल्यानंतर दोषांची उपेक्षा केली तर त्वक मांस शोणित लसिका कोथ क्लेद संस्वेदजा इत्यादी निर्माण होतात. त्वक मांस शोणित यांच्या ठिकाणी पाक निर्माण होतो. त्यांच्या ठिकाणी धातूंच्या ठिकाणी कोथ निर्माण होऊ शकतो. क्लेद मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आणि त्यातनं कृमी उत्पन्न होतात. ते भक्षयंती त्वगादीन ते काय करतात त्या त्वगादींचं भक्षण करू लागतात आणि दोषा पुनर्दूषयंती आणि त्यातनं जो काही क्लेद किंवा जे काही कृमी उत्पन्न झाल्यात तर पुन्हा त्या दोषांना दुष्ट करतात. इमान उपद्रवान पृथक पृथक उत्पादयंती
आणि अशा प्रकारचे पृथक पृथक त्या ठिकाणी उपद्रव उत्पन्न होतात. तत्र वातः शाव अरुण वर्ण परुषताम अपि च रोक्ष शूल शोष तोद वेपतु हर्ष संकोच आयास स्तंभ सुप्ती भेदभंगान. वातामुळे निर्माण होणारे सगळे उपद्रव निर्माण होतात. वृक्ष, शूल, शोष, तूद, वेपतू वगैरे. पित्तम, दाह, स्वेद, क्लेद, कोथ, स्राव, पाकरागान. पित्ताच्या आधिक्यामुळे दाह, स्वेद, क्लेद वगैरे हे उपद्रव निर्माण होतात. श्लेष्मातु अस्य श्वैत्य, शैत्य, कंडू, स्थैर्य, गौर, उत्सेद, उपस्नेह, उपलेपान. आणि श्लेष्माचं आधिक्य असेल तर श्वैत्य, शैत्य, कंडू, स्थैर्य, गौरव वगैरे, उत्सेद वगैरे हे सगळे उपद्रव निर्माण होतात. तर क्रिमयस्तु त्वगादी चतुरः शिराः स्नायुश्च अस्थिनी अपि च तरुणानी आददते. क्रिमय काय करतात तर हे त्वगादी जे काही 4 घटक आहेत त्यांच्यासोबत शिरा, स्नायू, अस्थी आणि तरुण अस्थी यांचं भक्षण करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या उपद्रव स्वरूपात निर्माण होतात. म्हणजे जसं जसं धातूंच्या पुढच्या लेवल पर्यंत उष्ट जातं म्हणजे मांस, मेद, अस्थी म्हणजे तुम्ही जर का त्या धातुगत अवस्थेची लक्षणं बघितली तर नासा, भंग वगैरे वगैरे हे जे काही पुढचे धातुगत अवस्थेतले कुष्ठाची लक्षणं दिलेली. त्याचं कारण काय की जेवढं कुष्ठ गंभीर होत जाईल त्याचे उपद्रव सुद्धा तसे गंभीर उत्पन्न होतात. आणि काही विशिष्ट दृश्यांच्या ठिकाणी जर का कुष्ठातले दोष गेले आणि कुष्ठांची गती गेली तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला ते कृमी उत्पन्न होणं किंवा अंगपतन वगैरे ही लक्षणं बघायला मिळतात. जसं मज्जा आणि मेदोगत कुष्ठामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. अस्यां चैव अवस्थायाम् उपद्रवाः पुष्टिनं स्पृशन्ति तद्यथा परस्रवणम् अंगभेदः पतनानि अंग अवयवानां तृष्णा ज्वर अतिसार दाह दौर्बल्य अरोचक अविपाकाश तथा विधम असाध्यम विद्यादिती. आणि दोषांचं दृष्टी अधिक झाली की ते काय करतात तर ते या सगळ्या गोष्टींची उपद्रव स्वरूपात लक्षण निर्माण करतात. त्यामध्ये काय आहे की अंगभेद निर्माण होतो. खूप मोठ्या प्रमाणात प्रस्रवण किंवा खूप मोठ्या प्रमाणात स्राव निर्माण होतो. नंतर अंग अवयवांचं पतन होतं. नंतर तृष्णा, ज्वर, अतिसार, दाह, दौर्बल्य, अरुचक, विपाक इत्यादी सगळे उपद्रव जे की भयंकर असू शकतात अशा स्वरूपाचे उपद्रव त्यातनी उत्पन्न होतात. पुढे भगवंतीच्या यात्रामध्ये त्यांनी ह्याच साध्य आणि असाध्य म्हणजे कुठल्या अवस्थेमध्ये लगेच चिकित्सा करावी याचं महत्व प्रतिपादित करणारे सूत्र आहेत भगवंतीच्या यात्रामध्ये. साध्य वयामितीय पूर्णरो रोगमुपेक्षते स किंचित कालम असाध्यम कृत एव बुध्यते यस्तु प्रागेव रोगेभ्यो रोगेषु तरुणेषु वा भेषजं कुरुते सम्यक् स चिरं सुखमश्नुते यथा अल्पेन यत्नेन छिद्यते तरुणः तरु स एवातिप्रवृद्धस्तु छिद्यते अतिप्रयत्नतः एवमेव विकारोऽपि तरुणः साध्यते सुखं विवृद्धः साध्यते कृच्छ्रात् असाध्यो वापि जायते. महत्वाचं काय की एवम एव विकारोऽपि तरुणः साध्यते सुखं म्हणजे विकारामध्ये सुद्धा जसं त्यांनी वरती उपमान दिलंय जसं तरुण एखादा वृक्ष असेल छोटं क्षूप असेल तर ते जसं उपटणं किंवा मूळतः ते मुळातनं बाहेर काढणं शक्य असतं तसं व्याधींच्या बाबतीत आहे की तरुण असताना व्याधी हा सुखसाध्य असतो की तत्विवृद्ध हा तर जर का तो वाढला तर काय होतं की साध्यते कृच्छ्रात असाध्यो वापी जायते म्हणजे साध्य असणारा जो काही लवकर साध्य होणारा व्याधी सुद्धा काही काळ लोटून गेल्यानंतर कसा होतो तर कृच्छ्र साध्य किंवा असाध्य अशा स्वरूपाचा होतो म्हणून तो तरुण अवस्थेमध्येच व्याधी जिंकावा असं ते एक सूत्र आहे. तत्र श्लोकाः संख्याद्रव्याणि दोषाश्च हेतवः पूर्वलक्षणं रूपाणि उपद्रवश्च उक्ताः पुष्टानां कौष्टिके पृथक् इति अग्निवेशकृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते निदानस्थाने पुष्टनिदानं नाम पंचमोऽध्यायः. तथा शोषनिदानं लक्ष्यामः ये खलु चत्वारि शोषस्य आयतनानि भवन्ति तद्यथा साहसं संधारणं क्षयो विषमाशनम् इति. याच्यावरती तुम्हाला शंका वगैरे विचारता येतात का विद्यार्थ्यांना? हो, येतात सर.
कोणाच्या काही शंका असतील तर विचारा. आता म्हणून साधारणतः ग्रंथाच्या सूत्राशी संबंधित असणार दिले, म्हणजे केसेस वगैरे मुद्दाम नाही सांगितल्या, कारण की मग तो विषय डायव्हर्ट होतो, मूळ सूत्राला धरून राहायला पाहिजे. सर विपादिका म्हणजे काय? विपादिका म्हणजे धरण होणं, म्हणजे जसं मी आता ह्याच्यात फोटो आहे बघ, विपादिका म्हणजे पाणी पाद तल धरणम, हे विपादिका. हा क्षुद्रकुष्ठाचा प्रकार आहे, तो तुम्हाला चिकित्सा स्थानामध्ये बघायला मिळेल. हा साधारणतः वातकफ प्रधान कुष्ठाचा प्रकार म्हणून सांगितलेला विपादिका. पाणी पाद तल धरणम म्हणजे हस्त आणि पाद या दोन्ही ठिकाणी निर्माण होऊ शकतो, तळव्यांच्या ठिकाणी आणि पाय आणि हाताच्या तळव्याच्या ठिकाणी.